ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಪರಮಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಪರಾತ್ಪರ ಶ್ರೀಮದಾನಂದತೀರ್ಥ ಭಗವತ್ಪಾದಾಚಾರ್ಯ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀಮದ್ ಹನುಮದ್ಭೀಮ ಮಧ್ವಾಂತರ್ಗತ ರಾಮಕೃಷ್ಣ ವೇದವ್ಯಾಸಾತ್ಮಕ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹಯಗ್ರೀವಾಯ ನಮಃ. ಯೋऽन्तಃಪ್ರವಿಶ್ಯ ಮಮ ವಾಚಮಿಮಾಂ ಪ್ರಸುಪ್ತಾಂ ಸಂಜೀವಯತ್ಯಖಿಲ ಶಕ್ತಿಧರಸ್ವಧಾಮ್ನಾ ಅನ್ಯಾಂಶ್ಚ ಹಸ್ತಚರಣಶ್ರವಣತ್ವಗಾದೀನ್ ಪ್ರಾಣಾನ್ ನಮೋ ಭಗವತೆ ಪುರುಷಾಯ ತುಭ್ಯಂ. ಸೃಷ್ಟಿಸ್ಥಿತ್ಯಪ್ಯಯೇಹ ನಿಯತಿದೃಶಿತಮೋ ಬಂಧಮೋಕ್ಷಾಶ್ಚ ಯಸ್ಮಾತ್ ಅಸ್ಯ ಶ್ರೀರುದ್ರಪ್ರಭೃತಿ ಸುರನರದ್ವೇಷಶತ್ರುತ್ಮಕಸ್ಯ ವಿಷ್ಣೋರ್ವ್ಯಸ್ತಾ ಸಮಸ್ತಾ ಸಕಲಗುಣನಿಧಿಃ ಸರ್ವದೋಷವ್ಯಪೇತಃ ಪೂರ್ಣಾನಂದೋ ವ್ಯಯೋಸೋ ಗುರುರಪಿ ಪರಮಃ ಚಿಂತಯೇತ್ ತಂ ಮಹಾಂತಂ. ಮೂಕಂ ಕರೋತಿ ವಾಚಾಲಂ ಪಂಗುಂ ಲಂಘಯತೆ ಗಿರಿಂ ಯತ್ಕೃಪಾತಮಹಂ ವಂದೇ ಪರಮಾನಂದಮಾಧವಂ. ಭವತಿ ಯದನುಭಾವಾದೇಡಮೂಕೋಪಿ ವಾಗ್ಮಿ ಜಡಮತಿರಪಿ ಜಂತುಃ ಜ್ಞಾಯತೆ ಪ್ರಾಜ್ಞಮೌಲಿಃ. ಸಕಲವಚನಚೇತೋ ದೇವತಾ ಭಾರತೀ ಸಾ ಮಮ ವಚಸಿ ನಿಧತ್ತಾಂ ಸನ್ನಿಧಿಂ ಮಾನಸೇ ಚ. ಯಸ್ಮಾತ್ ಬ್ರಹ್ಮೇಂದ್ರ ರುದ್ರಾದಿದೇವತಾನಾಂ ಶ್ರಿಯೋಪಿ ಚ ಜ್ಞಾನಸ್ಫೂರ್ತಿಃ ಸದಾ ತಸ್ಮೈ ಹರಯೇ ಗುರವೇ ನಮಃ. ಆಪಾದಮೌಲಿಪರ್ಯಂತಂ ಗುರುಣಾಂ ಆಕೃತಿಂ ಸ್ಮರೇತ್ ತೇನ ವಿಘ್ನಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಚ ಮನೋರಥಾಃ. ಪೃಥ್ವೀಮಂಡಲಮಧ್ಯಸ್ಥಾಃ ಪೂರ್ಣಬೋಧಮತಾನುಗಾಃ ವೈಷ್ಣವಾಃ ವಿಷ್ಣುಹೃದಯಾಃ ತಾನ್ನಮಸ್ಯೆ ಗುರೂನ್ ಮಮ. ಶ್ರೀಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿಃ ಓಂ. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತೀಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಮುದೀರಯೇತ್. ನಾರಾಯಣಂ ಸುರಗುರುಂ ಜಗದೇಕನಾಥಂ ಭಕ್ತಪ್ರಿಯಂ ಸಕಲಲೋಕನಮಸ್ಕೃತಂ ಚ ತ್ರೈಗುಣ್ಯವರ್ಜಿತಮಜಂ ವಿಭುಮಾದ್ಯಮೀಶಂ ವಂದೇ ಭವಗ್ನಮರಾಸುರಸಿದ್ಧವಂದ್ಯಂ. ಶ್ರೀಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿಃ ಓಂ. ಪರಮ ಪವಿತ್ರದಾವನ ಶಿಲೆ ಶ್ರೀಮನ್ ಮಹಾಭಾರತ ಜಗತ್ಯಾಂತು ಅಪ್ರತಿಮ ಅದ್ವಿತೀಯ. ಜಗತ್ಯಾಂತು जनसामान्यांक समेत परमात्माले विषयार समजून घेवच खातीर दावन स्त्री शूद्र ब्रह्मबंधूनां श्रेयः एवं भवेदिह लोककृपालुः कृपालुभिः ब्रह्मरुद्रेन्द्रादिभिः अर्तितः सन् भगवान् व्यासत्वेन अवततार. आजी जगत्यांतो किंचित्तू दुःखाचे स्पर्शनातिले शाश्वत दावनशील सुख शाश्वत दावनशील आनंद देवाल अनुग्रहान मेळचके. तकाची मुक्ति ही नैज सुखानुभूति ही नैज सुख आमगेल अंतःकरणांतशिले मलिन दूरदलल तवळी ಅಜ್ಞಾನ ನಿವೃತ್ತಿದವನು ಪರಮಾತ್ಮಲ ವಿಷಯಾರಿ ಜ್ಞಾನ ಪ್ರಾಪ್ತಿದಲ್ ನಂತರ ಪರಮಾತ್ಮಲ ಪರಮಾನುಗ್ರಹಾನ ಮೆಳತಸಲೆ आनंदाची मुक्ती म्हणून शास्त्रकार अनेक रूपारे उल्लेख करतच. तसल ते मुक्ती दवका म्हणून जाल्यार देवाले अनुग्रह दवका. अमला भक्तिश्च तत्साधनम श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य म्हणताची अमला भक्ती दवका. मग अमला म्हळ्यार परिशुद्ध दावनशील भक्ती दवका. त्या भक्तीन तो किंचित्तूची प्रतिबंधकश्चनज अंतराय सहस्रेणापि अप्रतिबद्धः प्रेम प्रवाहः. आज आमकां घडेन भक्ती आसता घडेन त्या भक्तीन तूं शैथिल्य येता. लोकविशयांतू भक्ती परमात्मालांतू विरक्ती जाता. तकाची लौकिक विशयांतू विरक्ती लौकिक विशयांतू वैराग्य दावन परमात्माल विशयार भक्ती आयली म्हणून जाल्यार ती परिशुद्ध दावनशील भक्ती.
महात्म्य ज्ञानपूर्वस्तु सुदृढ़ सर्वतोदिक स्नेह भक्तिरीति प्रोक्त तया मुक्ति न चान्यथा. आज देव मला कोण म्हणून कोळका म्हणून जाल्यार देवाल विशयार आमकां थोडे ज्ञान दवकात. तकाची उपनिषदादि ग्रंथ सांगता तमेवं विद्वान अमृतैः भवति नान्य पंथा अयनाय विद्यते. तक समजून घेतील शिवाय मुक्ती मार्ग सुलभ ना. म्हणताना तक समजून घेऊ का म्हणून जाल्यार तागेलो महात्म्य कळका. अर्थात लोककृपालुभिः इंद्रादि ब्रह्मरुद्रेंद्रादि देवान जगत्यांतु सामान्य जनाक समेत अर्थ दवका म्हळल खातीर जावन कसलक म्हळ्यार युगभेदांतू ज्ञानाचे सामर्थ्य उणी जाता. देवयुगांत अशिल तितलं ज्ञान त्रेतायुग द्वापरयुगांतू शैथिल्य येईल तवळी कलियुगांतू अन्यथा ज्ञान विपरीत ज्ञान अज्ञान वृद्धी दलल तवळी सामान्य जनाक वेदांतू सांगिल विचार कसले म्हळल मनान थोरचे कतिरी कथा रूपार वर्णन केलं काय. ताका पळय लोकांत एक नियम नाव सामान्य विषय समेत काणी रूपार सांगचे एक क्रम उपनिषदांतूल ते सकड विधान. धर्मा विषयो वेदांतू कसन उल्लेख केला सामान्य जनांक ते अर्थय सुंगेवचे कष्ट जाता. ताका म्हळाल तरी सद्रष्टांतो ही भारते म्हणून ते वेदांत सांगिले धर्मा विषयाचे द्रष्टांत हंग सांगला. ताका हांव पयर म्हणला केस ऑफ स्टडीज म्हणून कशी न्याय अध्ययन करतल विद्यार्थीक खंच परिस्थितींतू त्या न्यायान्यायाचे इंटरप्रिटेशन कशी जाल्ला म्हणून कळका म्हणून जाल्यार ताण अनेक निर्णय सकड विमर्श करतास का. तशीच धर्मशास्त्र ग्रंथांतू अनेक विचार सांगला. त्या विचारांतू सांगिल तसले दृष्टांत खंय म्हळ्यार हे भारतांत धर्मशास्त्रांत सांगता सत्यम वद म्हणून. सत्यम वद म्हळ्यार अर्थ कसलो सत्य आशिल्लें सांगचें म्हणून जाल्यार त्याची सत्यम वद सत्य आशिल्लें सांगचें म्हळ्यार पळया त्या परिस्थितीक अनुगुण जावन ताका व्याख्यान जातलें. यत् सताम हितमत्यंतम तत् सत्यमित्यभिधीयते. सत्य म्हळ्यार आशिल म्हणके सांगचें म्हळ्यार अर्थ नाही. चांग जनाक वायट दायनतील चांग विषय फट्टी सांगल्यार ते सत्य काय. तपोवनांतू एक मुनी तपस्या बशिल तवळी एक गायक धांवडोंग येवन आयिल्लो व्यक्ती एक खडग घेवन धांवडोंग येवन आयला म्हणून जाल्यार ती गाय आश्रमा भितर वचून निपून बशिल तवळी थंय आयलो तो कटूक निमगीत काय गाय खंय गेल्या म्हणून हाण म्हळें की हांव जिवनांत एक फट्टी सांगानी हांव बदल सांगता म्हणून घेवन गाय हांग आसा म्हणून सांगल्यार ताजी तितलो व्हड फट्टी खंयचें ना काय. अर्थात सर्कमटेन्स म्हणटाची म्हळ्यार परिस्थितीक अनुगुण जावन ताजी व्याख्यान त्या सकड द्रष्टांत महाभारतांत उल्लेख केला. आज आमी सन्न चेडवांक काणी सांगतना व्हड डिग्री कॉलेजाचे प्रोफेसरान सकड पाठ करताची तांकां प्राथमीक शिक्षणांत येवन पाठ कर म्हळ्यार त्या चेडवांक मनान कुवचना. ताका हाजी प्राथमीक शिक्षणांत कोण शिक्षक आसताची ते जिवनांत अभिनंदनार्हची. कसला म्हळ्यार तांणी करचे ते अध्ययनाक चेडवाल विशयार तांणी दिवत तसल परिश्रम आनी तांगेल ताळमे असाध्य. कसलाक म्हळ्यार आज एक आवसू चरडाक शिकोवका म्हणून जाल्यार चमकूचे शिकोवचे कशी म्हणून ती हेज्जी घालून दाखयता. म्हाका चमकूचे कळटा म्हणून सरा चमकून वचना 4 हेज्जी उगूर घालून दाखयतात चरडाक कळका म्हणून. तशीच परमात्मान कसन केलें म्हळ्यार जनसामान्याले बुद्धिमट्टाक अनुगुण जावन घेवन सगळ्यांक मनांत वचका म्हळ्यार खातीर जावन घेवन कौरव पांडव व्याजान करतना धर्म म्हळ्यार कसने न्याय अन्याय म्हळ्यार कसने जगत्यांत एक मनुष्यान सदाचार कशे अळवडसून घेवका जगत्यांत सज्जन लक्षण कसने म्हळ्यार विशयार सविवर जावन सदृष्टांत जावन महाभारतांत उल्लेख केला. सज्जनाले जीवनक्रम कशी म्हणून उपनिषदांत एक भारी चंद दृष्टांत येता. एकल गांवांतू एकल राय आशिल्ले त्या गांवचे पद्धती कशी म्हळ्यार प्रजाप्रभुत्व डेमोक्रेसी.
त्या गांवच्या जनानं त्या रायाक एलेक्ट करचे. तशी ते विजयी दलाल कोण तो एलेक्ट दलाल कोण व्यक्ती आसा ताण 5 वर्ष पर्यंत राज्यभार करचे ताका अधिकार. त्या 5 वर्षांत तो ताण कशीच अधिकार चलायसू येता ताका कोणें निमगितल नाच. जाल्यार 5 वर्ष जाल्ले नंतर त्या व्यक्तीक गांवचे न्हंयचे दंड्यावेल मागशे आसचे व्हड रानांत व्हरून सोडचे. अर्थात की तागेले राज्यभार राय जाले नंतर रानांत सोडले नंतर हिंस्र प्राणीक तुत जावन तागेले प्राण कळून घेवचे असल एक नियम काय त्या गांवचो. जनानाची आरसूचे त्या रायाक. तशी अनेक राय आयलेच काय 5 वर्ष पर्यंत बेकाबिट्टी त्यांनी राज्यभार केलं काय. अंत्याचे 5 वर्ष कंप्लीट जाता म्हणतना आशिल्ले सेवकांक मंत्रींक सगळं पाय दोन रोण वचके म्हाका कशी पण वांच्या या म्हणून कसलं म्हळ्यार त्या न्हंयचे त्या दडार व्हरून सोडतना आनी तो गेल्लो म्हळ्यार लॅक. अशी भरती काळ नंतर एकलो असामान्य जावन आशिल्लो एक व्यक्ती एक राय जावन एलेक्ट जालो काय. तागेले कंप्लीट राज्यभाराचे समय येवन आनी तागेले लास्ट दिवस म्हणतना यथा प्रकार जन सकड सेरून राबले काय एंटरटेनमेंट पळोवच्याक ह्यो इतलो काळ व्हड राज्यभार केला हाणें आतां वतना कशें वता म्हणून कसलो म्हळ्यार सगळ्यान वतना गौज मारून दम्मय दक्कय कोण पाय दवरून वच्चे ह्यो कशी वता म्हूण पळोवचे तरी सकड प्रजा वर्ग राबलीच काय. ह्यो कुशीर एकदम मस्त जावन घेवन आरामे रे हा मागेल बोट आनी रेडी जाला वच्चाक म्हळ काय जाल्ला म्हळ काय. ताका कसलेची अलंकार ना कसलेची ताका व्यवस्था ना ताण म्हळ काय ताका सकड सुसज्जीत जावन आशिल्लें एक व्यवस्था जावका म्हळ काय. ताका थंय आशिल्ल्यान म्हळ काय मरतले कसला आशे पळया म्हूण असो मोर्चे पर्यंत तो राय होईना म्हणल खातीर जावन त्या नाविकान तागेले नौकेक विद्युत दीपालंकार कोरनो पुष्पालंकारांनी कोरनो लायक चंद सीट आनी दवरनो ताका रिसीव करच्याक राबल काय ते. ह्यो सगळ्या लागीं वतना हांव येता म्हूण सांगून वतास काय जनान म्हळें काय येवचे कंतू आनी गेल्यार येवचे ना वापस हांव येता वापस येता म्हूण सांगून वतास काय सांगतना क्रम न्हू आमी येता म्हूण सांगच्यो ना वता म्हूण सांगचे क्रम ना न्हू. कुशेर आस काय तो असल एक आश्चर्य घटना त्या प्रजा वर्गान आज थंय पळयली काय तांकां भारी आश्चर्य दिसलें काय. चंद कोरून घेवन नौकेर बसले काय वतास काय कुशीर मनांत कसंकी तागेले इतले पद्य म्हणटाची त्या नाविकाक मात भारी आश्चर्य जालें काय. भरती रायाक ताण वचून सोडलां ते सोडतना सगळ्यान रडता वच्चे आशिल्ले दुख्खारी वच्चे आशिल्ले. तशें आसतना त्या नाविकाक हें रहस्य मनांत तूं दवरून घेवचें जायना अशें ताणें म्हळें काय. तुगेलें रहस्य कसं नाही तूं संतोशार वतास कसं नाही म्हळें काय. ताका त्या रायान म्हळें काय हांवें बंदिल्लें गांवाक म्हाका वच्चें भंय कसं नाही म्हळें काय. म्हाका अर्थ जायनी म्हळें काय. म्हाका 5 वर्ष अधिकार दिलो तो हांव न्हू बैसनी म्हळें काय. फर्स्ट वर्ष कसन केलें म्हळ्यार एक मिटींग आपोवन गांवांत आशिल्ले बेस्ट शूटर्स कोण आसाची तांकां सकड आपोवन हांव एक मिटींग केलें फर्स्ट आनी तांकां फर्स्ट वर्साक पेटयल कसं नाही म्हळ्यार त्या रानांत आशिल्ले हिंस्र प्राणीक सकड बांदून घाला म्हळें काय. 2 वर्ष कसन केलें म्हळ्यार थंय दावका जाल्यार सकड व्यवस्था निर्माण करा म्हळें काय. 3 वर्ष कसं नाही म्हळें काय आनी मुखारसून ते रातच्या दावका जाल्यार सकड व्यवस्था करा म्हळें काय. अशी 5 वर्ष जावचे भितर हें गांव कशें आसा तें अनेक गांव ताणें क्रिएट केलें काय. ताका म्हळें काय हांवें बांदिल्ल्या गांवांत वच्चाक म्हाका भंय कसं ना हांव मोर्चे पर्यंत हांव सुकार तयास येता म्हळें काय. अर्थात हें केवल हंतू तात्वीक मात्र आशिल्लें आमी चिंतन करका विना 5 वर्ष म्हळ्यार मनुष्याक देवान दिवता तसले 5 वयोमानाक अनुगुण जावन आशिल्ली अवस्था काय. मनुष्य जिवनांत शैशव बाल्य तारुण्य प्रौढ वृद्धाप्य अशी 5 अवस्था म्हळ्यार 5 वर्ष. त्या 5 वर्ष देवान आमकां दिलेलो तवळी मुखावेल जिवनाक दावका जाल्यार आमी व्यवस्था करून घेनी म्हणून जाल्यार असल जीवन दिवन व्यर्थ म्हळें काय देवान. आज आमकां ऑफिसा वतना 50 एज जालें कोण आमकां कळटा आफ्टर रिटायरमेंट सेविंग्स आनी कशें करता कसं लायक म्हळ्यार रिटायर्ड जाल्लो खाली ऑफिसा दुखून विकना लायफा दुखून रिटायर्ड जायनी. रिटायर्ड जाले नंतर जाल्यार एक लायफ आसा. सामान्य जनांक म्हणटा रिटायर्ड जाले नंतर एक लायफ आसा म्हळ्यार खातीर त्या लायफाक एक सेविंग्स कशें करता आफ्टर डेथ जाल्यार एक लायफ आसा काय.
ते आफ्टर डेथ नंतर जाल्यार ते लायफान तूं सुख क्षेम शांती मेळका म्हणून जाल्यार आजी कथाण कोरका जाल्यार कर्तव्य आसता ताकाच कर्मा थियरी म्हणटात. कर्मा थियरी म्हळ्यार कसं नाही म्हळ्यार प्रेझेंट इज द फ्युचर इज द रिझल्ट ऑफ प्रेझेंट म्हणून. फ्युचर इज द रिझल्ट ऑफ प्रेझेंट म्हणून आमगेलं भविष्य कशी म्हणून आजी वर्तमानांत निर्णय जातके तशींची प्रेझेंट इज द रिझल्ट ऑफ पास्ट म्हणून. आत्ताच आमगेलं कसन सकड वर्तमान आसा फुडलें आमगेल्या जिवनांत तुला कसं आमी संपादन केला त्या कर्माक अनुगुण जावन आत्ताच वर्तमान जीवन म्हणटना देवान दिलेलें हें मनुष्य शरीर केवल खावचें भोंवचें म्हळ्यार खातीर जावन एक जीवन दिवचें म्हणून जाल्यार केवल क्रमी कीट पशु पक्षी प्राणीक समेत देवान जीवन दिलां. तांकां जाल्यार राबचेक घर दवका खावचेक खाण दवका चरडू दवका घर दवका संतती दवका म्हळ्यार अपेक्षा मात्र ताजे भायले कसले एक विचार ना. देवान दिलेलें आयुष्य मोक्षाधिकारी जावन मनुष्योत्तम जावन दिल्लेलें जीवन सदुपयोग करून घेवंक तसलें सामर्थ्य चांग बुद्धी आनी चांग विवेक दिवलेले केवल मनुष्यांक मात्र. अर्थात हे महाभारतांतू जिवनांतू चांग विवेक चांग समयाचरी चांग निर्णय घेतले म्हणून जाल्यार तेगेले जिवनांतू श्रेयसा कारण जाता. कारणांतरारी ताण घेतिल्ले निर्णय चुकी जाल्यार जिवनांतू विफल जाता म्हळ्यार विशय महाभारतांतू सदृष्टांत जावन सविवर जावन उल्लेख केला. तशी क्षत्रियाला धर्म कसं नाही म्हळ्यार केवल क्षमागुण मात्र युक्त नाही. दुष्टांक शिक्षण करचे जाल्यार क्षत्रियाल कर्तव्य निर्मन्यु न क्षत्रिय इष्यते. क्रोध नातील व्यक्ती क्षत्रिय जावचे साध्य ना. दुष्टाल वैरी शिक्षा करून घेवन ते दुष्टांक दमन करचे क्षत्रियाल कर्तव्य अशी द्रौपदी आणि भीमालय संवाद मुखांतर युधिष्ठिरान 13 वर्षानंतर युद्ध करता म्हळ्यार दृढ निश्चय घेतील तवळी ते युद्ध जावक जाल्यार सामर्थ्य प्राप्ती करका म्हळ्यार खातीर जावन अर्जुनाक वेदव्यासालय वर अनुग्रहान कसलक म्हळ्यार आमकां धर्म जावका म्हळ्यार अपेक्षा येवका काय धर्म जावका म्हळ्यार अपेक्षा येईल म्हणून जाल्यार देव तक्क जावका जाल्यार परिसर वातावरण निर्माण करून दिता म्हळ्यार खातीर जावन जगाम महर्षी ही भगवान सत्यवती सुतः तशी वेदव्यासु अरण्यांत प्रत्यक्ष जावन युधिष्ठिराक उपदेश दिला. युधिष्ठिरान ते अनुष्ठान करून त्याची मंत्राचे उपदेश अर्जुनाक दिला. अर्जुनान ते मंत्र उपदेश घेऊन इंद्रकील पर्वतांत वचून घेवन अनेक काल तपस्या करून घेवन साक्षात शिवाल मुखांतर पाशुपातास्त्र प्राप्ती केल्या. यस्य प्रसन्नो भगवान गुणमैत्रादिभिर्हरिः तस्मै नमन्ति भूतानि निम्न इवापगाः. कोणाल गुण अंतू देव प्रसन्न जाता तांकां सकट देव अनुग्रह करता काय. अर्थात वेदव्यासाले अनुग्रह जावचे वचून साक्षात सदाशिवाल अनुग्रह जाले. सदाशिवाल अनुग्रह जावचे वचून इंद्रादी देवान सकट अनुग्रह करून निमगिनत्तिले ते अर्जुनाक सकट वर प्रदान केला काय अस्त्र प्रदान केला काय. तशी साक्षात इंद्रान आपण गोनो तगेले स्वर्गांत तक्का रबैल तवळी आज आम्ही म्हणताची स्वर्ग म्हळ्यार इमं स्वर्गलोकम हे भोगभूमी स्वर्ग म्हळ्यार भोगभूमी म्हणताची. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकमाविशंती. आज जगत्यांत मनुष्यान प्रयत्न करचे कसलक म्हळ्यार स्वर्गादी उत्तम सुख मेळका म्हणून तगेल पुण्य संचयान करतना स्वर्गादी उत्तम लोकांत आसदल जाल्यारीची ते पुण्य क्षय जाल्यानंतर पुनः ताणे मनुष्य लोकांत येवचे. तशी अर्जुनाक स्वर्गादी भोगभूमी मेळ्ळ जाल्यारीची तगेले इंद्रिय संयमान कसलेची वस्तू वैरी ना खंयचे विशय वैरी अपेक्षा करनातिले दृढ चित्त जावन घेवन अनेक जावनशील विशयारी अध्ययन करून घेवन ताणे तक्क जावका जाल्यार शस्त्रास्त्र संपादन केलं मात्र नाही
गर्दरवाल मुखांतर अनेक दावनशील विद्य दलरी ताण संपादन केले. कारणांतरारी उर्वशीनं स्वतः येऊन घेऊन प्रेम भक्षी नेमगेल अल्तवळदल रीची इंद्रिय संयमान करताना साक्षात तू आमगेले कुलाचे पूज्य आवसु तू म्हूण तिका गौरव समर्पण केले. कारणांतरारे हाण तिका तिरस्कार करचे वसून तिणे नपुंसक दाव म्हणल शाप दलरी ताण घेतले. दलरी इंद्राले अनुग्रहान कसलक म्हणा स्वतःची उर्वशीन अपेक्षा केलेलं तवळदल रीची इंद्रिय संयमान जितेंद्रियत्वान तिक तिरस्कार केलेले. तुगेले इंद्रियाचे निग्रहाक संतुष्ट दलल तो इंद्रान ताणे ते शापाक दलरी एक अवधी निर्माण केले. अज्ञातवासान दलरीची तुका हे शापूची वर दावन परिणाम दत्ता म्हणून. तशी भरती काळपर्यंत स्वर्गलोकांतू अर्जुनानं अनेक विषयारी अध्ययन केला के. तकाची शास्त्रकार सांगताची अध्ययनाक एक लिमिट म्हणना. क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थंच चिंतयेत. एक एक क्षण ताण व्यर्थ करनतिले अनेक रूपारी अध्ययन करकाके. कणशश्चैव कणश म्हळरी दुड्ड दलरीची ते कण कण संग्रह करून घेऊन दलरीची योग्य दावनशिले धन संपादन करकाके. सुभाषितकार सांगतात अजरामरवत प्राज्ञः विद्यामर्थंच चिंतयेत ग्रहीत युवकेशेषु मृत्युना धर्ममाचरेत. अजरामरवत प्राज्ञः म्हाका वृद्धाप्य येनी. आज आमी लेखताचे आमगेलें अध्ययन जाल्लें म्हणून. अध्ययनाक केदनाची लिमीट म्हणना. कितलं साध्य स जीवन पर्यंत साधन करचें. युक्तियुक्तं वचोग्राह्यं बालादपि शुकादपि कोणे चांग विषय सांगल जाल्यारीची ते संग्रह करचे. ताका म्हळकय अध्ययन करतना म्हाका वृद्धाप्य येनी आनी म्हाका मरण म्हणल ना म्हणल विशयारी अनेक काल पर्यंत अध्ययन करचें. केवल अध्ययन मात्र नाही. दुड्ड संपादन करतना जाल्यारीच ताण लेख काय म्हाका आनी मरण ना म्हाका आनी वृद्धाप्य येनी म्हणून घेवन त्या विशयार व्यवहार जाल्यारी ताण भरती प्रयत्न करका काय. लौकिक दान जाल्यारी हे विषय वय कसं लाका म्हळ्यारी नुत बैसलं म्हणून जाल्यारी त्याची ताका वृद्धाप्या कारण जाता. जाल्यारी धर्मकर्म कार्य करतना ग्रहीत युवकेशेषु ಮತ್ತೆ जुट्टाक धरला म्हळ्यार म्हणकेची यमान धर्म कार्य फाल्य करता म्हणून आके साध्यशील मटाक तत्क्षण करके कसला म्हणा मृत्यू केदन आक्रमण करता म्हणून कळना म्हणून. तशी मेळ्ळेल समय अर्जुनान भोगभूमी जावन आशिल्ले स्वर्गलोकांदलरीची तगेल अध्ययना खातीर ताणें विनियोग केले. आज ही कर्मभूमी म्हळ्यार भूलोकांदलरीची आमी विशयासक्त जावन घेवन कसलेच विशयारी साधन करच्याक मागशेवतच. तसल ते साधनेक अर्जुनाची दृष्टांत म्हणून महाभारत सांगता. तशी भरती काळ जाल्या नंतर अर्जुनान तगेल भावंडा लोटू मेळचे वचका म्हळ्यार अपेक्षा प्रकट केला तवळी इंद्र म्हणतगे आनीके ಸ್ವಲ್ಪ काळ हंग राब म्हणून. मिगेल भावंडाक सकड वार्त दिवका म्हणतना काले हांव म्हळाल तुमगेले की देवल महर्षी म्हणून देवालोका दुकान आयिल्लो लोमश महर्षी. देवलोकान दुखून घेवन इंद्रान लोमश महर्षीक पेटयल के. पांडव काम्यकवनांत आशिल्ल्या पांडवाला वचून घेवन अर्जुनाल विषय सांग म्हणून. अर्जुनाल नत्तील ते काम्यकवनांत भरती काळ पर्यंत युधिष्ठिरादी वर्णल पांडवांक रापच्याक भारी कष्ट जालें तवळी धौम्याल मुखांतर वनवासांत आसतना ते समय म्हळ्यार सदुपयोग कोरून घेवका म्हळ्यार खातीर जावन तीर्थयात्र करचें म्हळ्यार विशयारी तांणी निर्णय घेतना पळया आमगेले मनांत तूं चांग विचार आस म्हणून जाल्यार ताका जावंक जाल्यार चांग परिसर देव निर्माण करून दिता. आमी तीर्थयात्रेक वचका म्हळ्यार तांणी अपेक्षा मनांत आयल्या तवळी इंद्रलोका दुखून घेवन लोमश महर्षी येवन तांकां मेळतगे. लोमश महर्षीन म्हळकय अर्जुनान शिवाक प्रत्यक्ष करून पाशुपतास्त्र घेतला. अनेक अस्त्र संपादन केल्या. अनेक रूपारी योग्य रूपार तो अध्ययन करतस अशें सकड विचार सांगले तवळी तांकां सगळ्यांक भारी संतोष जाले. ताण म्हळकय ಸ್ವಲ್ಪ काळान तो अर्जुन येवन पावता. तेदोळ पर्यंत तुमकां सकड तीर्थक्षेत्र अटन करून घेवन तुमकां शास्त्रांतूल विचार सकड सांगच्याक म्हाका इंद्रान सांगला म्हणटना तांणी ते लोमश महर्षीक सत्कार करून
तीर्थयात्रा कोरचे विषयार निर्णय करताना धर्मरायू लोमश महर्षीलेगे एक प्रश्न करतगे. लोकांतू अन्याय अत्याचार दुराचार केलेलं सक्कड उत्कर्षांत पावतच दलरी सदाकाल दैविक विषयार चिंतन कोरनो धर्मार आसक्त दलल विषयांक पदे पदे नाना तराचे कष्ट येता हे कंचकतिरी मळके. त्या संदर्भाचेरी लोमश महर्षी म्हणता जगत्यांतू अन्याय केलेल्या दुष्ट व्यक्तीनं कितले अन्याय केला म्हणून दलरी तांकां तत्कालांतू आम्ही जय जल्ल म्हणून दिसच्या पुरो दलरी शाश्वत जावन आशिल्ले तांकां केदनाची उन्नती ना असं हांव भरती इतिहास पळयला. कोण धर्माक विरोध जावन चलता नाना तराचे अन्याय करता तांकां तत्क्षणाक संपत्ती मेळ्ळा दलदलरीची तदनंतर समूल जावन नाश जाल दलरी पळयला. म्हणल खातीर जावन घेवन जगत्यांतू देवादी देवसकड अनेक कालपर्यंत तपस्सी कोरनो तीर्थक्षेत्र संदर्शन करून घेवन पुण्य संचय करतच. अधार्मिक लोक तीर्थक्षेत्रना आपण देव देवाल विषयार कसले करचे ना म्हणल विषयारी नाना तराचे अन्याय दुराचार करतच. देखून देवादिकां समेत तीर्थक्षेत्र संदर्शन करून घेवन अनेक रूपारी पुण्य संपादन केल्या. म्हणल खातीर जावन सक्कड तीर्थक्षेत्र संदर्शन करून घेवन तुम्ही अनेक रूपारी पवित्र जावन पुण्य संपादन करचे योग्य म्हणून घेवन लोमश महर्षीन सांगिल तवळी ते लोमहर्ष महर्षी काम्यकवना दुखून घेवन युधिष्ठिरादिकांक सगळ्यांक घेवन तीर्थयात्रेक भायर सरता. काम्यकवन म्हळ्यार साधारण उत्तर भारताचे भाग. उत्तर भारता दुखून घेवन प्रदक्षिणाकारारी सगळेची भरतभूमी तीर्थयात्रा करयतके. रामेश्वर कन्याकुमारी श्रीशैल दक्षिणाचे समुद्र तीर अनेक जावन आशिल्ले गोदावरी नाना तराचे कावेरी नाना तराचे तीर्थक्षेत्र संदर्शन करयतके. अर्थात लोकांतू धर्मकर्म कार्यांतू तीर्थक्षेत्र संदर्शनाक दलरीची विशेष महत्व दिला. तीर्थ म्हळ्यार मनुष्याला अंतःकरणांत आशिल्ले मलिन पाप दूर जावन घेवन पवित्र जावन घेवन पुण्य संपादन करच्याक देहदंडन करता जाल्यार तीर्थक्षेत्रादी यात्राची विशेष म्हणून घेवन उल्लेख करता. तकाची विजयदास सांगता ती ಪಾತ್ರರ ಸಂಗಡ ಯಾತ್ರೆಯ ಚಲಿಸಿ ವಿಧಾತೃಪಿತನ ಗುಣಸ್ತೋತ್ರಗಳ ಪಾತ್ರರ ಸಂಗಡ ಯಾತ್ರೆಯ ಚಲಿಸಿ ವಿಧಾತೃಪಿತನ ಗುಣಸ್ತೋತ್ರಗಳ ಶೋತ್ರದಿ ಸವಿದು ವಿಚಿತ್ರಾನಂದದಿ ಗಾತ್ರವ ಮರೆದು ಪರೆತ್ರವ ಪಡೆಯುವುದೇ ಫಲವಿದು ಬಾಳ್ದುದಕ್ಕೆ ಮುಣು. ಪಾತ್ರರ ಸಂಗಡ ಯಾತ್ರೆಯ ಚಲಸಿ ಮುಣು. आज आमगेले तीर्थयात्रा कशी म्हळ्यार तीर्थयात्रा जावन वर्णी आमी म्हणटना आमी टुरा वता म्हणटाच त्या टुरांतू तसले एक धार्मीक भावान येना. त्या पिकनिकांत वता तसले संदर्शकाल म्हणके जाता केवल पर्यटन कशी ते त्याल काडचे गाणांतू बैल सुत्त काडता पळया भरती सुत्त काडता ताका कसले प्रयोजन ना केवल अटन केलेलं मात्र जाता. तका म्हळ्यार कसं नाही म्हळ्यार पात्रर संगड सज्जनर संगड चांग जनाल ಒಟ್ಟು ಯಾತ್ರೆ ವಚ್ಕಾಕೆ ವಿಧಾತೃ ಪಿತನ ಗುಣಸ್ತೋತ್ರಗಳ ಶ್ರೋತ್ರದಿ ಸವಿದು ते तीर्थयात्रेಗೆಲ್ಲ ತವಳಿ ಯೋಕ ಸಂಖ್ಯೆ ದೈನಂದಿನ ಅನುಷ್ಠಾನ ಸಂಧ್ಯಾವಂದನ ಸ್ನಾನ सकड करतास म्हणून जाल्यार तीर्थयात्रे वतन सकड तक सकड रेस्ट कसलाक म्हळ्यार नाही बट मग टूर आनी कोण पुरो जाला आनी घरा गेल तवळ करचे म्हणून तका म्हणत गई स्वक्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति म्हणून अन्यक्षेत्रे कृतं पापं तीर्थक्षेत्रे विनश्यति तीर्थक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति म्हणून आज मनुष्यान तीर्थयात्रे वच्च कसले का म्हळ्यार जन्मजन्मांतरांतून कसले पाप आसतले ते पाप धूच खातीर वच्चे ಮೆಟ್ಟೆ ಪಾಪ ಸುಟ್ಟು ಹೋಗುವುದಯ್ಯ म्हणून ದಾಸಾನ್ ಸಂಗಿಲ್ ಮಣಕೇಚಿ ತಾಣ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ ಯಾತ್ರೆ ವತ್ತನ ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆಕ ತಾಣ ಕೆಲ ಪಾಪ ಸರ್ವ ಭಸ್ಮ ದತ್ತಗೆ दलर त्या मन अंतू त्या विषयार आसक्ती दवका पळय यात्रे वचका म्हणना अहम काशीं गमिष्यामि इति संततं ब्रुवाणः
काशी यात्रा फलम लभेत म्हणून हांव काशी वत्ता म्हणून मनांत लेखल्यार पुरके काशी यात्रा केल्यार पुण्या फल असते आमकां सकड अनुभव आसा ते विशय कसला का म्हळ्यार फुडें कालान तूं भाणान तूं उद्दाक चेडूवांक न्हाणयतना आवसून 2 तांबे लास्ट मात्यार घालतना म्हणून वशील क्रम काशी गंगा भागीरथी कावेरी म्हणून घेवन हे चरडा खोड करी म्हणून तांणी तें उदक घालचें आशिल्लें म्हळ्यार घरकट न्हांतना जाल्यारीची ते न्हांवच्या उदकान तूं गंगा जल कावेरी तीर्थ म्हळ्यार मनांत आमगेल्या भावना तसल ते तीर्थक्षेत्रांत वचून घेवन आपण गंगेंत न्हांता म्हळ्यार भावन ना जाल्यार खंयचेय क्षेत्रांत गेल्यार ताका कसलें ताजें पुण्य मेळता म्हणून सांगू जायना म्हळाल खातीर ದಾವನು ವಿಧಾತ್ರ ಪಿತನ ಗುಣ ಶ್ರೋತ್ರಗಳ ಶ್ರೋತ್ರದಿ ಸವಿದು ವಿಚಿತ್ರಾನಂದದಿ आज एक तीर्थक्षेत्रांत तूं गेलो तवळी त्या तीर्थक्षेत्राचें महात्म्य कसन आहे ते तीर्थक्षेत्रांत आशिल्लें देवाल सन्निधान कसन आहे हाजे मागशे आशिल्ले इतिहास कसन आहे म्हणून समजून घेवन ती यात्रा केली म्हणून जाल्यार त्या यात्रेक पुण्या फल काय विशेष फल तीर्थ म्हळ्यार तारयती म्हणून आज संतांक यतिवरेण्यांक तीर्थ म्हणून नामाभिधान दवरचेची तांगेला वचून कोण पावता तांकां उद्धार करून तारण करताची म्हळ्यार अर्थान खंयच्या क्षेत्रांत गेलो तवळी देवाल अनुग्रहान तो उद्धार जाता त्या क्षेत्र पवित्र आनी तीर्थक्षेत्र तसल ते अनेकानेक सगळेची भरतभूमीन तूं पुण्यक्षेत्र संदर्शन केलें काय असल पुण्यवंत जनान त्या क्षेत्रा गेले तवळी त्या पुण्यक्षेत्राचे पावित्र्य वृद्धी जाता मात्र न्ही पुण्यक्षेत्रांत तूं आनी संचार करतना सज्जनांक तीर्थयात्रा करच्याक कसलेची दुष्टाल प्रभाव आसता जाल्यार त्या संदर्भाचेर सक्कड संहार करून पांडवान सगळे भरतभूमीन तूं प्रदक्षिणाकारारी अनेक तीर्थयात्रा केल्ले म्हणून उल्लेख येता जाल्यार वनपर्वान तूं तीर्थयात्रे बगे सांगचें गेलें म्हणून जाल्यार एक 3 दिवस त्या प्रत्येक क्षेत्राचें महात्म्य वर्णन करचे खातीर जावका तशी तीर्थक्षेत्र सक्कड संदर्शन करताची चित्रकूट अयोध्या गंगासागर अशी सक्कड अटन करून घेवन प्रभास क्षेत्रांत येवन पावली के प्रभास क्षेत्र म्हळ्यार सोमनाथ म्हणटाचे क्षेत्रम भाति प्रभासाख्यम प्रभासो ही यथा भुवः म्हणून तुमगेले सरस्वती आनी हिरण्या आनी कपिला हे 3 तीर्थ त्रिवेणी रूपार खंय येता ताका प्रभास क्षेत्र म्हूण हाका प्राची त्रिवेणी म्हणटाची केदन भगीरथान तपस्वी करून गंगेक भुंय काडले तदनंतर गंगा यमुना सरस्वती प्रयाग क्षेत्रांत त्रिवेणी जाले ते आत्ताचे जगत्यांत अत्यंत मान्य तशी ते प्रभास क्षेत्रांत येवन तीर्थक्षेत्रांत स्नान केले नंतर स्वतःची परमात्मूची कृष्ण परमात्मूची तगेले यादव परिवार समेत जावन घेवन युधिष्ठिरांक मेळचे आयिल्ले पळय आज तीर्थक्षेत्र संदर्शन करून ताजे पुण्य आमी परमात्मा कृष्णार्पण करचें आज आमी काशीक वताची बदरीक वताची बदरी दुखून आयिल्ले नंतर एक क्रम आसा काशी दुखून आयिल्ले नंतर एक काशी समाराधन करचें म्हळ्यार क्रम आसा कसले का म्हळ्यार ते तीर्थयात्रेचे अवव्रत म्हणटाचे मंगल म्हणटाचे ते सगळ्यांक बंधू बांधवांक आपोवन घेवन थंय दुखून हाडलें कसन ते तीर्थ प्रसाद सगळ्यांक वितरण करून देवाक पुण्य समर्पण करचेची हे समाराधनेचे विशेष दावनशील फल आज समाराधन करचें कसलें म्हण हांव एक टूर कोरून आयला म्हणून दाखोवचे खातीर आज सकड समाराधन जाल्यार तीर्थयात्रेचे मंगल अवव्रतची हे समाराधन खंयची तीर्थयात्रा केलेलें पुण्य आसा त्या परमात्माक समर्पण करचें आज युधिष्ठिराल भाग्य कसं नाही म्हळ्यार तसल ते सगळे भूप्रदक्षिण केलेले ते तीर्थयात्रेचे पुण्य स्वतः स्वीकार करचे खातीर परमात्मूच कृष्णूच आयला के यत्करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम प्रातःप्रभृति सायांतम तू सकाळ दुखून रात्री पर्यंत तुगेलो दैनंदिन व्यवहार करचे पुरो तू चमकललेची तीर्थक्षेत्राची यात्रा तू पळयल्लेची देवाल बिंबाचे दर्शन तू जविल्ले देवाल नैवेद्य यत्यत करोषि तत्तदखिलम शंभो तवाराधनम हांव सगळेची प्रातःकाला दुखून रात्रकाला पर्यंत कसन कार्य करता हे तुगेल प्रिती कतिरी करता म्हळ्यार एक भावनेर केलें म्हणून जाल्यार सकाळ दुखून रात्री पर्यंत केलेलेच देवाल पूजन जाता
जाल्यार कसं नाही म्हळ्यार नाहम करता हरीक करता हांव करचें न्हय, तूं मिगेल करान करोचें. तशी त्या परमात्माक समर्पण करचें. तशी युधिष्ठिरादी पांडवाल भाग्य कसं नाही म्हळ्यार तांणी केलेलं तें तीर्थक्षेत्र संदर्शनाचे पुण्य परमात्माकच समर्पण करचे खातीर वेळ मेळल म्हणकेची कृष्ण परमात्मुची युधिष्ठिरादी पांडवाल एदुरू उपस्थित जाता. त्या संदर्भाचेर सक्कड यादव पळयतके तंतू सात्यकी सत्यकाल पूतू यादव पांडवांक पळोवन ताका भारी दुख्ख जातके. कसं म्हळ्यार आनी सामान्य जन न्हय, चक्रवर्ती कसल ते राजसू याग करून वैभवारी किरीट आयुध आभरण समेत जावन घेवन ताणे जगत्यान तो योग्य रुपारी राज्यभार करका आशिल्ले. आज सर्वस्व हीन जावन घेवन केवल जटाजूट जावन घेवन वल्कल धारण करून मुनी वेशारी तपस्वी वेशारी हांगा भोंवता आशिल्ले पळोवन घेवन ते सात्यकीक मनान तूं भारी दुख्ख येयलें काय, उद्वेग येयलें काय, ताण म्हळ काय. असल हे दुर्योधनादिकान केल्लेलो अन्याय सहन करूं जायना म्हळ्यार खातीर जावन तत्क्षण वचून हांव कौरवालोटी युद्ध करून घेवन तांकां संहार करून घेवन हांव तांगेले सक्कड तें साम्राज्य काण घेता म्हळ काय. पांडव बिनी वनवासान दुखून यानाच देखून स्वताची सुभद्रेल पुत्ताक अभिमन्युकाची सिंहासनार बस करून घेवन पांडवान वनवास धांवन येवचे पर्यंत अभिमन्यू बसकर येता आनी हांगा सगळ्यांक हांव संहार करता म्हळ काय. त्या संदर्भाचेर कृष्णान एक वेळारी पांडवाल तोंड पळयलें काय आनी कृष्णान म्हळ काय विंगडाल मुखांतर संपादन केलेले राज्यभार पांडव अपेक्षा करनाची म्हळ काय. कसाला म्हळ्यार स्वसामर्थ्यानची युद्ध करून घेवन तांणी घेवची विना आमी लेखच्या पुरोच खंय की पांडवाल हातान दायनाशिल्लें दिसता. देखून सात्यकीन कडेन तांगे लोट युद्ध करून पांडवांक दिल्लें म्हळ्यार एक कलंक येवचेनच. न परायणा साधित साम्राज्य लक्ष्मी ही विंगडान संपादन करून दिलेलं साम्राज्य लक्ष्मी बिलकुल किंचितूची पांडव अपेक्षा करनाच. अर्थात तांत कसं नाही म्हळ्यार दुर्योधनाक मारच्याक सात्यकी निमित्तान समेत साध्य नाशिल्लें काय. उत्साहांत दोन्ही प्रकार, एक भावोद्वेगार उत्साह आणि एक सात्विक उत्साह म्हणून. कृष्णान ताका दूषण करणे त्या तुज्यान जायना रे तूं तो बैस म्हणून ताका मनांत दुख्ख दिनी. ताण कसन केलें म्हळ्यार पांडवांक विंगडान विजय करून दिलेलें साम्राज्य तांणी अपेक्षा करनाची म्हणून ताका चंद कोण सांगलें काय. अर्थात कसं का म्हळ्यार दुर्योधनाक मारका म्हणून जाल्यार भिमू जावका. आतां लोक अंत केलो कडेन ना खंयचे खंयचे रोगाक खंयचे खंयचे वखद दिवचे जायना. कोण कोणाक कोण कोण मारका की खंयचे खंयचे काम कोण कोण करका की ताणें करका म्हळल खातीर जावन तांनीच ते तांगेले पराक्रमान तांणी उपार्जन करताची म्हणटना ते सात्यकीन म्हळ काय मुखार सुन दावत तसल ते युद्धांत आमी सक्कड तुका सहकार करताची म्हळ काय. अशें परमात्माक नमस्कार केला. कसलाक म्हळ्यार इतलो काळ पर्यंत यात्रा केल्यार परमात्माक कृष्णार्पण केला आनी मुखारसून उत्तराखंड यात्रा करूं आसा बदरी क्षेत्राक वच्चे आसा. ते बदरी क्षेत्राक वच्चे खातीर जावन घेवन परमात्मा लागीं आज्ञ समेत घेतल्या. आतां प्रभास क्षेत्रात देखून उत्तर भारता यात्रेक प्रारंभ केला. सादारण हरिद्वार ऋषिकेश धांवन घेवन बदरी मार्गान वतना थंय समस्या प्रारंभ जाल्ले म्हणून घेवन महाभारत उल्लेख करता. त्या महाभारत कालांत समेत न्हय आत्ता कालांत जाल्यार हिची बदरी वच्चाक समस्या भरती आसा. चमकून वच्चे जायना. बसार गेल्यार बस चुकून पांय निसरल म्हणून जाल्यार पडल्यार आनी हाड्ड समेत मेळना. बसार वच्चाकय भय चमकून वच्चाक असाध्य विशय. तसल ते बदरिका क्षेत्रांत वतना थंयचे हवामान वैपरित्यान दुर्गम जावन आशिल्ले मार्गा निमित्तान जावचे तसल ते क्लेश पळोवन घेवन युधिष्ठिरान मनान ते एक वेळारी आलोचन केलें काय आनी भीमाक पळयलें काय. भीमान युधिष्ठिराला आज्ञ घेवन घटोत्कचाल उडगास काण घटोत्कचाक आपयलें काय. कसला म्हळ्यार घटोत्कचान जन्म आयलो तवळ म्हळाल काय खंयचे कालार मिगेल उडगास काळल तवळी हांव तत्क्षण प्रत्यक्ष जाता म्हूण. आमकां दिसचें पुरो आमकां एक तसल कसले एक वर आशिल्लें जाल्यार घटोत्कचाल म्हण की आपयल कोणें आमी हांगा घरकड लागीं आसलें तें हाण दी म्हळ्यार तुजें हाण घे ना म्हणतच आपोवचें सोडा. लागीं आशिल्लो न्हू तो बैस म्हाका काम आसा म्हणतच.
दला तत्क्षण घटोत्कच प्रत्यक्ष झाला. तकाची महाभारतकारो वेदव्यास म्हणतस घटोत्कच कसलं का साक्षात देव दलरी अपोचक रडी असं म्हणून आम्ही अपोच म्हणके आप पैनाची म्हणके कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम जैसे बोलाते नहीं म्हणून कसं मला देवान अपोचक एक नाव नाही 100 नाही हजार नाव दिला काय आमका त्या खंचे नावान आपयला रे देव येऊन पावत काय दला आम्ही अपोच प्रकार आपयताच वे म्हणून कशी पळया एक नंबर रिंग केलं म्हणून त्याला फोन इमिडिएट टोचून कनेक्ट जाता दलर त्या नंबर केला रॉंग झालं म्हणून दला रे ते रॉंग नंबर होता रॉंग नंबर रिसीव्ह केलं म्हणून तो म्हणता तू गेलाय ಮತ್ತೆ काही असं रॉंग तू नंबर केला कोणाक म्हणून निमगितो सांगील कसं का मला रे एक मंत्र समज तरी आम्ही अनुष्ठान केलं म्हणून दला रे ताजे फल मेळका चीची त्या मंत्राक अंगन्यास म्हणस करन्यास म्हणस ध्यान म्हणस तजे जपाक्रम म्हणस तर्पण म्हणस हे सगळं क्रमवत्त जाऊन घेऊन अनुष्ठान केलं म्हणून दला रे ताजे फल खंडित का मेळका चीची तकात नव्हे विष्णू सहस्रनामांतून एक एक नाव आपैल म्हणून जाल्यार आमगेले कष्ट दूर जात काय तकाची लास्ट फलश्रुतींत म्हणाचवे आर्ता विषिण्णा शिथिलाश्च भीताः घोरेषु च व्याधिषु विद्यमानाः संकीर्त्य नारायण शब्दमात्रं विमुक्त दुःखा सुखिनो भवन्ति म्हणून विष्णू सहस्रनामांतून एक नाव नाही हजार नाव असत तांतू त्याची नंबर आपोका त्याची नाव आपोका ह्याची पोस्ट आपोका त्याची पोस्ट आपोका म्हणून खंचे नाम आपयला रीची त्या भक्तीन आपैल म्हणून त्याला खंडितक देव पावता तशी हांगा घटोत्कचाला स्मरण केल्या घटोत्कचो प्रत्यक्ष झाला विनीत जावन ताण युधिष्ठिराला निमगेलेलं तवळी पळरे घटोत्कचा कसला कमळरी ते बदरी यात्र कोरचे सामान्य मनुष्यांक कोरच्या दावत तसल नाही अनेक मुनी तपस्वी संन्यासी लोक सकड हांगेल टू यात्रा येतसच महाभारतकार सांगता खंच सज्जनांकांनी आश्रय कोरचे वसून सगळे तीर्थक्षेत्र संदर्शन करतसल भाग्य हे मुनिगणांक मेळके मात्र नाही कृष्णाला दर्शन समेत ते तांगेल ओट्टायलेले मुनिगणांक कृष्णाला दर्शन मेळके कृष्णाला संभाषण ऐकूत तसल भाग्य तांकां मेळके सामान्य लोकांत आमी पळयनाचवे आज आमकां तिरुपती दर्शन घेतना आम्ही गेल्यार आमी क्यू रावप घंट गटल्यान आज मेळ्ळ्यार मेळचे पुरो एका पल्ले जावचे पुरो गॅरंटी ना त्यांची संताल वट बिनी आमी गेल म्हणून जाल्यार आमगेल स्वाम्यान वतना आमकां गेल म्हणून जाल्यार लेक्क नातील आमकां तसल भाग्यांतलो भाग्य दर्शन लागी वचून पळत तसल भाग्य मेळटा ताका म्हळकय संताले आश्रय घेतील मात्रान ते लक्षोपलक्ष मुनींक सगळेची भरत खंड प्रदक्षिण करत तसल भाग्य मेळ्ळें साक्षात परमात्माला दर्शन घेवत तसल भाग्य मेळ्ळें तकाची धर्मराय म्हळ्यार अत्यंत दयालू पळया जो कांत सामान्य धर्मिष्ठची दयालू असं म्हणून जाल्यार त्या धर्माचेच प्रतिरूप जावन आशिल्ले अवतार जावन आशिल्ले धर्मरायल मन कितले सात्विक ताण घटोत्कचाला म्हळकय अस्सल मार्गांत वचक वरलेल्या मुनिगणांक कश्ट जात रे तूं तांक सक्कड आपोवन व्हरची वेवस्था करी म्हळकय तो परमदैत्य चक्रवर्ती तागेले सगळे गणांक ताण आपयल कय थंय अशें लक्षोपलक्ष मुनींक सक्कड तांगेल फाटीर बस करून घेवन कसले कश्ट नातिले व्हरून सीधा बदरीन तोंड पावयल काय आज त्या डोली कॉन्सेप्ट म्हळ्यार आयला पळया प्राय जाल्ल्यांक वच्च्या कुडवा नातिल्यांक चमकुच्या कश्ट जातल्यांक ते डोलीर आपोवन व्हरचे क्रमस आमकां चार हेज्जे घालतना 3 वळा उबस येता आनी दप्प म्हणून थंय बसताच जाल्यार तांणी डोलीर आमकां आपोवन व्हरचें न्हय धांवतात तांणी पांय घेवन धांवताची तशी घटोत्कचान सक्कड तागेले दैत्य समूहांक आपोवन घेवन थंय आशिल्ले मुनींक सक्कड कशें आज हेलिकॉप्टर पळया हेलिकॉप्टर जाल्यार वच्चे आसताय हेलिकॉप्टर एकदम सीधा वचून घेवन त्या प्लेसार देवील म्हणकेची घटोत्कचान कसले क्लेश नातिले त्या सक्कडांक व्हरून घेवन बदरिका आश्रमांत सोडले भारीचंद सांगता तीर्थ प्रबंध सुमध्व विजय नेद्रशं स्थलममलं शमलग्नं नेद्रशं स्थलममलं शमलग्नं नास्य सलिलस्य नास्य तीर्थस्य समः म्हणून जगत्यांतू अत्यंत पवित्र क्षेत्र खंयचें म्हळ्यार बदरिके लोकांतू मुक्ती क्षेत्र म्हळ्यार भरती आसा
प्रयाग मरणेन वा गोमत्यां कृष्णसन्निधौ ब्रह्मज्ञानेन वा प्रयाग मरणेन वा गोमत्यां कृष्णसन्निधौ तीर्थक्षेत्र ಅಂತೂ ಕಾಶಿ ಅಂತೂ ಪ್ರಯಾಗ ಅಂತೂ देहत्याग केल जाल्यार मुक्ती म्हणून शास्त्र सकड उल्लेख करता जाल्यार जीवन अंतू बदरी संदर्शन केल्यार ताका मुक्ती देव अनुग्रह करता कसं म्हळ्यार ते सिद्ध क्षेत्र तपक्षेत्र पवित्र क्षेत्र साक्षात परमात्माले वास्तव्य आशिल्लें तें परमपवित्र जावन आशिल्लें स्थान तसल ते बदरिका क्षेत्रांतू तांणी येवन पावलेची आज आमी बदरी म्हणटना थंय अलकनंदा परमात्माले बद्रीनारायणाला दर्शन अलकनंदान तूं स्नान करचें तितलें सुलभ ना ते बद्रीनारायणाला दर्शन घेवंक जाल्यार आमकां जन्मजन्मांतरांतुलें पुण्य सुकृत जावका तसल ते अलकानंदान तूं प्रवाह अत्यंत भीकर आनी उदक आयसा म्हणकेच घरकडे थंड उदक नासतलें कश्ट जातलें का आनी थंय आनी बुड्डोन ना म्हणून जाल्यार आनी नांवच विशय ना तसल ते पवित्र जावन आशिल्लें अलकानंदांत तीर्थांत स्नान करून घेवन बद्रीनारायणाले दर्शन घेवन पुनः चितांनी मार्गारी वच्चे प्रारंभ केले काही ताका उत्तर बदरी म्हणटाचे सामान्य मनुष्यांक वच्चाक दावत तसल मार्ग नाही ते आम्ही बेनी बदरी गेले म्हणून जाल्यार आमी आनी मुखार वचचे न्हय आनी आमी केदन गांवां वचचें म्हळ्यार आमकां मनान चिंत सूर जाता आनी नाका बाया बदरी म्हणून कसले म्हळ्यार बदरीचे पावित्र्य कसले देवाल अनुग्रह कसले म्हळ्यार आमगेल्या मनान तूं कसलेच भावन नातील गेले म्हणून जाल्यार ते गेल्ले ते शुष्क हें कसलें हांगा खाली गुड्ड मात्र दिसता हांगा पळोवचें कसलें हांगा कसलें शॉपिंग करूं ना कसलें घेवचें ना कसलें भोंवचें ना खाली गुड्ड मात्र केदन गांवां वचचें म्हळ्यार हें मात ते येता तशी ते बदरिका क्षेत्रांतू आनीके ते दुर्गम जावन आशिल्ले मार्गार तांणी वता खंय ताका विशाल बदरी म्हणटाची प्राची बदरी म्हणटाची हैमवते तटे गंधमादन पर्वताक पर्वता तुग्गु तप्पल प्रदेश कसन आसा तसल ते बदरिका क्षेत्रांतू सक्कड ते राबून घेवन दिवस वतस एक दिवसू ते गंधमादन पर्वताचे तप्पलांतू भीम आनी द्रौपदी एकांतांत बशिल्ले तवळी एक विचित्र घटना जातके कसले म्हळ्यार ते पर्वत श्रेणी आसा पळया हजारो हजार किलोमीटर दीर्घ आशिल्ले तसल ते पर्वत श्रेणी ಕೆಲವು ಕಡೆನ ಎತ್ತರ ಕೆಲವು ಕಡೆನ ತುಗ್ಗು असले अनेक पर्वत श्रेणी आसा तांतू एक पर्वत श्रेणीचे तुग्ग बशिल्ले तवळी ते पर्वत श्रेणी वयर एक विशाल जावन आशिल्लें एक सरोवर ते सरोवरांतू नानाविधाचे सुगंधाचे पुष्प हिरण्मय पुष्प भांगराच फूल आजी के बद्री गेलेले कोळच्या पुरो ते बद्री देवस्थानां दुखून भायर आयले कुळे विचित्र जावन आशिल्ले फुल्लाचे वन पळोवच्याक मार्ग म्हणून बोर्ड घालताचे त्या न्हय हें ताजे पशी विचित्र बदरीन तूं हेज्जे हेज्जे गेले तशी वातावरणय चेंज जाता थंय दृश्य चेंज जाता ಕೆಲವು ಮಾರ್ಗಾಂತೂ ತನ್ನ ಭರ್ತಿ ರಾನಶಿ ಮೇಳಚಪುರೋ ಕೆಲವು ಕಡೆ ಖಾಲಿ ಗುಡ್ಡಶಿ ಮೇಳಚಪುರೋ ಕೆಲವು ಕಡೆ ನಾನಾವಿಧ ಚಂಚಂದ ಫೂಲ್ ದಿಶ್ಚಪುರೋ ಕೆಲವು ಕಡೆ सरोवरशी दिश्चपुरो एक मार्गान गेल्यार एक आजी ऋषिकेश मार्गांत गेल्यार विंगडची दृश्य डेहराडून मार्गार गेले जाल्यार अनेक विंगड दृश्य के आज ते चमरी मृग म्हणून म्हणत पळया ते बदरीचे ते तप्पलांत तुझ्या आज आमी हांगा ते चामर सेव म्हणून देवा कसन करताची ते चमरी मृग जाल्यारीची ते बदरी हंतू आसचे म्हणून उल्लेख येता तशी ते सरोवराचे तुग्गू प्रदेशांतू द्रौपदी आनी भिमान बशिल्ले तवळी ते सरोवरांतू वैरी एक गिडूग गरुड पक्षी थंय वता आसतना त्या सरोवरांत आशिल्ले सर्पाक पळयले की सरोवर म्हणले नंतर तांतू दिवडू सर्प आनी आसचे सहज त्या गरुड पक्षीला आहार कसो रे म्हळ्यार सरप तशी ते गिडूग पक्षी सरोवरा वयर वता आसतना एक सरपा पळोवन घेवन ताका आहार रुपार घेवचे खातीर ते सरोवरांत येवन ते सर्पा घेवन गेले के ते दाल्ले कसं नाही म्हळ्यार ताण आयलल रभसाक ते सरोवराचे उदक सकड एक वेळा अल्लोल कल्लोल जालके पयलीं आमी हरिवंश पुराणांत आयकलेचे गरुडान एक वेळा रे आयल म्हणून जाल्यार रे ते जरासंदाल कितले की अक्षोहिणी सेन समेत पलटी पडले के त्या वाऱ्याच्या प्रभावान
साक्षात त्या गरुडा नाईल तवळ तसल प्रभाव असं म्हणून झाला रे. त्याची पक्षी जाती कशी लेक गरुडान त्या सरोवरांत येऊन एक वेळार त्या बुड्डून त्या सरपा काढताना त्या उद्दाक सकड अल्लोल कल्लोल दलाल तवळी त्या सरोवरांत तशील ಕೆಲವು फूल उब्बून भीमाननी द्रौपदीन बशील कडेन येऊन पडली की एकांतांत. त्या पळयल तवळी त्या फूल पळोवन खुश जालेल द्रौपदीक हे भांगरा फूल एक फूल असलं नव्हतं घेऊन बसत नव्हे. मक्का हे भांगरा फूल भरती जाऊ का म्हणून घेऊन भीमालागी एकांतांत तिने अपेक्षा प्रकट केलं काय. पळया रामायणाक आणि महाभारताक एकच एक नमुने सेम पॅरलल कॅरेक्टरशी असं. तपोवनांतू वनवासांत शिलतवळी भांगरा जिंकी पळोवन घेवन चित्तल पळोवन घेवन रामा लागी सीतेन सांगलं काय म्हाका त्या चित्तला जाऊ का म्हणून. तशी हांगा वनवासांतू बदरिकाश्रमांत असताना द्रौपदीन भीमाला सांगलं काय म्हाका त्या भांगरा फूल जाऊ का म्हणून. ताका जनान लेखलं कसं म्हळरी बायल मनशांक भांगर पळयला पंचप्राण म्हणून घेवन. बायल मनशाक भांगर पंचप्राण आसच्या पुरो जाल्यार सीता देवीक दवो भारती देवीक दवो भांगर म्हळ्यार पंचप्राण न्हय. कसं म्हळ्यार जगत्यांत आशिल्लो भांगराक सकळच अभिमानी देव कोण म्हळ्यार साक्षात महालक्ष्मी सीता देवीची. तिक्क कसन भांगर पळयले रे जाल्यार परमात्माला मनान तुला संकल्पाक इच्छेक प्रकट जावन तीण ते आश प्रकट केले काय. कसं लायक म्हळ्यार त्या भांगरा चित्तला नेवानारी मारीचाक संहार कोरका आणि रावण वधेक पौलस्त वधेक नांदी जाऊ का म्हणून घेऊन ती त्या भांगरा चित्तला जाऊ का म्हणून तिने अपेक्षा केलं काय. हंगा द्रौपदीन कसले अपेक्षा केलाय म्हणून. भीमस्य यशो धर्माभिवृद्धये म्हणून भारी चंद तात्पर्य निर्णय सांगता. द्रौपदीन त्या भांगरा पूल अपेक्षा केलं कसलं का म्हळ्यार तिक्क तांतू भारी आशशील म्हणाल नाही. भीमस्य यशो धर्माभिवृद्धये भीमाला यशस्सु कीर्ती आणि धर्मवृद्धी जावची खातीर लोकांत पतिव्रता स्त्री म्हळ्यार कसं नाही म्हळ्यार बामण कसं सांगता ते ऐकून नुतं बुश्च नाही. बामणान सांगील मात्र ऐकून त्या तितले करताल म्हणून जाल्यार ते पतिव्रत म्हणच. बामणाला कीर्ती वृद्धी जावच्याक ब्राह्मणाला उत्कर्ष जावच्याक ताका योग्य जावन आशिल्लो सहकार दिवन तागेलोट हाताक हात दिवन घेवन बामणाला कीर्ती वृद्धी जावचे खातीर कसल प्रेरण दिता ती पतिव्रता स्त्री. तकाची भीमस्य यशो धर्माभिवृद्धये भीमाला यशस्सु वृद्धी जाऊ का म्हणून. कसं का म्हळ्यार सामान्य मनुष्याक तसल दुर्गम जावन आशिल्लें त्या गंधमादन पर्वतांत वचून थंय सौगंधिका पुष्प हाड तसल सामर्थ्य ना. आज कोणे वचनाचेर कार्य केल्लें म्हणून जाल्यार त्या एक इतिहास सृश्टी जाता. म्हणटाना भीमाल कीर्ती वृद्धी जाता म्हळल खातीर जावन घेवन तिणे अपेक्षा प्रकट केली. भीमाक जाल्यार मनांत भरती दिसलं कसं नाही म्हळ्यार इतलं काळ पर्यंत द्रौपदीन तसल कष्टार आशिल्ल तवळी तिगेल त्या कष्ट सकडताण मनांत लेखलं काय. भरती काळानंतर कसं की एक सौगंधिका पुष्प जाऊ का म्हळ्यार अपेक्षा प्रकट केलेलं तवळी सरा 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 भीमान वच्च प्रारंभ केलं काय. वच्चक तितलं सुलभ ना. त्या मार्ग अत्यंत दुर्गम अत्यंत क्लिष्ट. कसं का म्हळ्यार हस्तीन वत्ताना वापास मार्ग जाऊ का म्हणना मार्ग क्रिएट जावचे. भीमान वत्ताना वापास मार्ग कोरका म्हणना ताण गेल्लेले मार्ग असामान्य तागेल पराक्रम. ताण वत्ताना ते मार्गार आशिल्ल रूप सकड पडता पडताची ताण वच्चे मार्गारी मार्ग जावन निर्माण जात आशिल्ल काय. व्यास भारतांत कुमार व्यासाल भारतांत भारी चंद सांगताची करिಗಳ करिಗಳಿಂ हरिಗಳ हरिಗಳಂ म्हणून ताण वच्चे रभसाक ते तागेल एदूर आयिल्लो सिंह आस पळया वारे उबून पडता आशिल्ले काय. हस्ती समेत पलटी मारून उबून वता आशिल्ले काय. नाका बा आमी सामान्य मनशांक चमकून वताना वट्टेर आशिल्ले जळार मूस सगळं आमी आयिल्ल रभसाक तांणी उबन आचवे आमगेलें सामान्य सामर्थ्य. तसल त्या भीमान वत्ताना त्या मार्गार आयिल्लो हस्ती उबून वता आशिल्ले काय. तागेर वयर आक्रमण करचे येऊ का म्हळ्यार एक हस्ती येयली म्हणून एक हस्ती काण अनेक हस्तीर उडोवचे एक सिंहा काण अनेक सिंहार उडोवचे लिला जान लावून घेवन वता आशिल्ले काय. वत्ताना ताणें शस्त्रास्त्र सक्कड घेवन खडग बिल्लो बाण सक्कड घेवन गेला काय भीम जाल्यार ताजे कसले ताका अपेक्षा नाशिल्लें. क्षत्रियाल समवस्त्र कसं नाही म्हळ्यार बिल्लो बाण सकड क्षत्रियाल समवस्त्र. तशी त्या गंधमादन पर्वतारी रभसारी वेगार वत्ताना
मार्गार एक कदलीवन मेळतके. कदलीवन मार्गान तोत्तना एकलो अत्यंत वृद्ध जावन आशिल्लो पुरुषू कपी रुपारी त्या मार्गार बैसलाके. हाण वच्च मार्गारी ताण म्हळके म्हाका वाट सोडी म्हूण. भीम कितले रभसार गेला म्हळ्यार खंय रब्बान हत्तिले. कशी रामायणांतू सुंदरकांडांतू भीमान हनुमंतान समुद्रोल्लंघन करतना देवादिदेवान समेत पळोवन पुष्पवृष्टी घालके. ताणे समुद्रार उड्डून भीमान तागेले पराक्रम दाखयल म्हणून जाल्यार महाभारतांतू भीमान पर्वतारी रभसार वचत आसले ते आनंद पळोवन घेवन देवलोकांत आशिल्ले देवांक समेत संतोष जालके. हे महाभारत पर्वांतू भीम कशी गेल्लो म्हळ्यार एक विशयार एक पर्वांत वर्णन केल्या. भीमान वच्च मार्ग कशी गेल्ले चंदाय कशी म्हणून वर्णले महाभारतांतू वर्णन केला की ना की जाल्यार वेदव्यास निर्मित भारतांतू भीमाल तितलं सौंदर्य जगत्यांतू कोणाक नाशिल्लें म्हणून वर्णन केला काय. आज आमी त्या टीव्हींत पळयल कॅरेक्टरांत ताणें पळयल म्हणून जाल्यार एक नमुनो धडीशी कोरून दवरला विना तागेलें आमचें एक सौंदर्य कसं लाग म्हळ्यार महाभारत सांगता खंयचे त्या हिडिंबाक संहार करता जाल्यार पुढे हिडिंबेन त्या भीमाले रूप पळोवन घेवन ती आकर्षित जालके. राक्षसी कामयामास रूपेण अप्रतिमं भुवी. साक्षात ती राक्षसी जावन आशिल्ली जाल्यार भीमाले चित्ताकर्षक रूप पळोवन घेवन तागेल वयर आकर्षित जावन तागेलो ठोरडीक जावका म्हूण तिणें अपेक्षा केले. तसले ते नयन मनोहर मनमत सदृश जावन आशिल्ले भीमाले रूप आनी पराक्रम. देवादिदेव समेत ताण ते पर्वतारोहण करचे चंदाय पळोवन घेवन संतुष्ट जावन घेवन पुष्पवृष्टी केले. हनुमंतान बिनी वत्तन मार्गायास श्रम दत्ता म्हणून घेवन मैनाक पर्वत आयलल तवळे ताण चिके श्रम परिहारा खातीर आयासाच्या परिहारा खातीर विश्राम घेवन मुखार वच म्हणटना नैमात्र विश्रमणमैच्छत अविश्रमोसौ. आमकां तुमकां एक 4 हेज घाल्यार चिके ब्रेक जावका चमकुचक टुरांत वतना चिके रेस्ट घेवका राबका म्हणून. खंयचे पळया जगत्यांत वायून बिन एक दिवस रेस्ट जावका म्हणून सांगला सगळे जगत्य रबतात. कसं लाग म्हळ्यार वायूक सदा गती ही म्हूण एक नांव. वर्ल्याल इंद्रियान सक्कडी एक दिवस लीव घेतला कसं प्रॉब्लेम ना. दोळ्यांत पळोवन पळोवन प्रॉब्लेम जाला म्हणून ताणें आज एक दिवस ट्राय केलें की म्हाका पळोवन पळोवन म्हाका पूर जाला म्हाका एक दिवस रेस्ट जावका म्हणून दोळ्यान बिनी स्ट्रायक केलें म्हणून जाल्यार गांवांत तशिल्लें खंयचेच चित्र मंदिर सकड बंद जावचें पुरो कोणें पळोवचें येनी म्हणून जाल्यार कसलेची विशय ना. जिब्बेचे अभिमानी जावन आशिल्ले देवान म्हाका एक दिवस रेस्ट दिवका म्हणून बेनी केलें म्हणून जाल्यार घरांत कसलें गवजी ना. कसलें म्हळ्यार रांदपाक मीठ चड जाल्यार उण जाल्यार कसलेची चिंता ना. श्रोत्राभिमानी देवान जाल्यार एक दिवस म्हाका विरावन जावका म्हणून सांगल्यारीची कसले ना कसले गलाट ना कोण कसन सोवल्यारी कसले प्रतिकार ना. जाल्यार ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣನ ತೊಲಗಲ ದೇಹವನ್ನು ಅರಿತು ಪೆಣನೆಂದು ಬೇಡುವರು ಜನ. देह तशेले मुख्य प्राणान बिनी एक दिवस रेस्ट घेवन वत्ता म्हूण भायर सर म्हणून जाल्यार ते परमनंट रेस्ट घेवचे जाता काय ताणें. कसं लाग म्हळ्यार मुख्य प्राणाक आयास म्हळेलें ना. नैमात्र विश्रमणमैच्छद अविश्रमोसौ. तसले ते निरंतर जावन घेवन भीमान थंय गंधमादन पर्वतांत वतना तागेले ते वच्च रभसाक एक प्रतिबंधक एक मार्गारी एक प्रतिबंधक येता. कोण म्हळ्यार कपिरूपारी एक वृद्ध पुरुष बैसला. ताण म्हळके म्हाका वच्चस मार्ग दी म्हळके. ताण म्हळके म्हाका भरती प्राय जाला म्हाका हातपाय हल्लोच्या कुडवाना. तूं कांय चिंता करूं नाका अश्वच जायनी जाल्यार तश्वच म्हळके. ना ना म्हाका शी वचका म्हळके. तस जाल्यार एक काम करी ओ ते बाल आसता त्या बाला वयर वच म्हळके. ना ना तुगेले बाल चिके सरसी म्हळके. म्हाका बालच न्हय म्हागेले हातपाय हल्लोच जायना. साध्य असल्यार तूची ते बाल चिके दूर करी म्हळके. वर्लाल महाभारतान सकड बारी चंद वर्णन केला. कसं नाही म्हळ्यार भीमान तागेले गदेर बाल दुंगोळचे पळयल खंय हल्लनी खंय दाव हत्तान हें करूं पळयल खंय जायनी खंय उजव हातान बाल हालोवचे पळयल खंय जायनी खंय दोनी हातान बाल हालोवचे पळयल खंय जायनी खंय
अयो जगत्यांत असले का हांव विशयू पळय न्ही म्हणून घेवन धप्पने पूर जावन पडलो म्हणून दाखयताच जाल्यार त्या बाल हल्लो कदला फुडें ते वृद्ध पुरुषान म्हळके भिमा लागी तूं चिंत कसला करता बालाक दांटून वच म्हळके ताका ताण म्हळके मनुष्याले जीवात्माले देहांतू परमात्माला सन्निधान आसा ताका दांटून वच्चें म्हळ्यार देवाकच आमी अपमान कोरून तिरस्कार कोरून उड्डील म्हणके जाता म्हूण आमगेलंतू तें आज व्यवहारान जाल्यार बळकेन तसकिना कोणे पाय सोण बैसला म्हणून जाल्यार एक न्हिदला म्हणून जाल्यार ताका दांटून वच करम ना कसलक म्हळ्यार जिवात्मालांतू एक परमात्मा आसा म्हूण आमी ताका मनुष्याक दांटून घेतले म्हणून दांटून गेल्ले म्हणून जाल्यार स्वतः देवाक आमी तिरस्कार केलेलो म्हणकेच शुद्धे भागवते धर्मे निरतो यद्व्रकोदरः जीवनांतू परमात्माक किंचित्तू अवमान दायनशी पळल तसल धर्मो वायुदेवाले ताका पळय लोकांतू देवाक अपमान दायनाशे आमी जीवन केलें म्हणून जाल्यार आमकां लोकांतू केदना अवमान जावं तसले परिस्थिती येना काय ताका ताण म्हळके हांव बाल दांटून वचना म्हूण ताका म्हळके बाल सरसून वच म्हणून नाना तराचे प्रयत्न केले जाल्यार बाल अत्यंत भार म्हणून घेवन आयासार पडलो म्हणून घेवन उल्लेख करताच दल्लल विषय वय जाल्यार केवल ते लौकिक दृष्टीक मात्र म्हणून घेवन श्रीमदाचार्य तात्पर्य निर्णयान सांगता आसच गच्छन त्रिविक्रम पंडिताचार्य जाल्यारीची हरिवायुस्तुतींतू भीमान सौगंधिका पुष्प हरण कोरचे संदर्भारी भारी चंद उल्लेख केला गच्छन सौगंधिकार्थम पतिथ हनुमत पुच्छमच्छस्य भीमं प्रोद्धर्तुम नाशकत्सत् त्वममरोपशा भीषया मासचेति पूर्णज्ञानौजसोस्ते गुरुतम वपुषो श्रीमदानंद तीर्थ क्रीडा मात्रम तदेतत् प्रमदत सुदियाम मोहक द्वेषभाजाम देवाल एक नियम कसं नाही म्हळ्यार मूल रूप आणि अवतार रूप म्हणून वायुदेवाल मूल रूप तगेल अवतार भीमु हनुमंतु भीमु म्हणून लोकांत कशी म्हळ्यार मूल रूपाक आणि अवतार रूपाक तांगेले शक्ती ह्रास दत्ता म्हणून एक देवाल नियम त्याची परमात्माक ना जन्म आयलेल्या कृष्णान तगेल बाल्यांतूची यशोदेक तगेल तोंडांत विश्वरूपय दाखयला रणरंगांत युद्ध सन्निवेशांत आशिल्ले तवळी ते अर्जुनाक जाल्यार ताण विश्वरूप दाखयला देवालांतू तगेल खंयचे रूपाक कसलेची व्यत्यय म्हळल ना पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते जाल्यार देवांगेल नियम कसं नाही म्हळ्यार मूल रूपाक आणि अवतार रूपाक शक्तीचे ह्रास दत्ता म्हणून पळय आमकां केला वेळा दिसच्या पुरो देवान एक रुपारी दोन वेळारी एकल समयाचेरी दोन रुपार अवतार घेतील तवळ जाल्यार तांगेलांतू शक्ती रासना आमकां रामायणांत आमी पळयताची रामान आनी परशुरामान सन्मुख आयिल्ले तवळी परशुराम सोलवलो राम गेलवलो अशी ना नाका रुक्मिणी आनी सत्यभामा तुला भार केलेले तवळी रुक्मिणीक जय जाल्या सत्यभाम सोलवली एकच रुक्मिणी सात्विक सत्यभामा जगळगंटी अशी सगळं आमकां लोकांत दिसच्या पुरो जाल्यार महालक्ष्मीले रूप रुक्मिणी आनी सत्यभामा महालक्ष्मीले रूप त्या रूपांतू शक्तीचे रास म्हणल ना एक तांगेले शक्ती मूल रूपाक आनी अवतार रूपाक त्या कोणालंतू म्हळ्यार देवालंगेलंतू मात्र वायुदेवालंतू नाकय तशें ताका पळया वरलेले रूपाक आमी मूल रूपाक पूजन करतच जाल्यार वायुदेवाले मूल रूपा आमी पूजन करनाच अवतार रूपाक आमी पूजन करनाच हनुमंताक आमी पूजन करतच कसं लाका म्हळ्यार मूल रूपाक आनी अवतार रूपाक किंचित्तू तांगेल्या शक्तींतू व्यत्यय ना जाल्यार युगभेदाक जाल्यारीची शक्तीक रास दत्ता म्हणून शास्त्र उल्लेख करता पळय सामान्य जावन आमी समजून घेवचें म्हणून जाल्यार फुडें काळांत आशिल्ले जनाक आनी आतां काळांत आशिल्ले जनाक एक अपवरस्व फुडें ते कुली कामाचेच पळया केजी गटल्यान ते तांदळां मोठो होवन घेवन एक कडेन दुखून आनी कडेन दवरता आशिल्ले आतां त्याची तांदळां म्हूण उकळचे 4 जन जावका
4 जण जाऊन ताने उकळले नाही त्या धोरण घालले म्हणून जाणार रे आणि 2 मिनिट बीडी ताण उंबसतात ताने तिथलं तांग कुडवाना आज लोकांतो आम्ही पळयताची फुडली व्यक्तीक आणि आत्ता व्यक्तीक शक्ती रास जाता युगभेदाक अनुगुण जावन घेवन कालक्रमेण आम्ही लक्ष कसं म्हळ्यार कालक्रमेण आमकां बल येता म्हण ना आमकां बल हे जाता पळय फुडें कालांतो ताणे एक गांवां दुखून एक गांवांत चमकून वता आशिल्लो तो किलोमिटर गटल्यान आतां तशें न्हय बसर दुखून देवल्यार हांगा दुखून थंय वचक चेडू वा रिक्षा धांवका चमकून वचच्या पांयाक कुडवाना सांगेल कसं लका म्हळ्यार ವರ್ಲಲ ದ್ಯಾವಾಲ್ ಹಂಗೆಲಂತೂ ದೇವತೆಲ್ ಹಂಗೆಂತೂ ಮೂಲ ರೂಪಾಕ आणि अवतार रूपाक शक्ती रासस पळय अनेक कसन म्हळ्यार तांकां ज्ञान समेत आसना महाभारतांतूची धर्मराय दलरीची यमाल अवतार तुमगेले विदुर दलरीची धर्मरायाले अवतार जाल्यार धर्मरायाक द्यूता वच्चे चुकी म्हणून ताका मनांत वचनी जाल्यार विदुराक गोत आशिल्लें आनी विदुराक युधिष्ठीर धर्मरायाल अवतार म्हणून गोतना युधिष्ठिराक विदुर धर्मरायाल अवतार म्हणून गोतना हे लोकसामान्य जावन आशिल्ले नियम जगत्यांतू अवतार घेतील तवळी एकाची मूल रूपाचे अवतार 2 जालाल तवळी तांणी स्वतःची जगत्यांतू तांकां गोत्तस म्हणून दाखोवंक घेवचे नियम होईना कशी म्हळ्यार एक नाटक कंपनींतू आनू पूतू एक्टिंग करता असा म्हणलें एकल्यान रावणाल पात्र घाला एकल्यान रामाल पात्र घाला घोर युद्ध जाता नाना हाण मेल्ल म्हणून पडलं तवळी म्हळ्यार रावण बापूस जाला पूत राम जाला रामान बाण घाल कुडले तो पडलो रावण दप्प म्हणून तेन्ना आना उठ म्हणून हाण उठयलें ती नाटक कंपनी पाल्ले बंद जाता तांकां गोतस यो मगेला आनू यो मगेल पूतू म्हणून जाल्यार तांणी कोणें दाखोवंक घेना यो मगेला आनू मगेल पूतू म्हणून तशीची लोकांतू अवतार घेतील तवळी एकाची देवालय रूप 2 रूपार प्रकट जालाल तवळी तांणी जगत्यांक दाखोवन दिनाची तशी अनेक कसन म्हळ्यार प्रमादत सुधियाम मोहक द्वेष भाजाम आज लोकांत कसं म्हळ्यार हनुमंत भारी बलिश्ट आशिल्लो भिमाक बल नाशिल्लें म्हणून सामान्य जनाल नियम केलो जन त्याची फॉलो करतलो आसत तांकां खुशी जावो म्हणून मोहयन तांकां मोह करचे खातीर जगत्यांत ते दाखयल विना भिमाक शक्ती उणे हनुमंताक शक्ती चड म्हळ्यार नियम उना तांणी एकाची वायुदेवाल अवतार आसचे वसून तांकां समान जावन आशिल्ले शक्ती जगत्याक दाखोवन दिवचे खातीर ते केवल नटन केलें पळया आज सगळेची हे जगत्य म्हळ्यार एक नाटक कंपनी तशी परमात्माले इंगिताक अनुगुण जावन घेवन तन तांगेल पात्र तांणी निर्वहण करचें तशी हनुमंताक भारी संतोष जालके भिमाक कळके हांव स्वताची हनुमंताल रूप म्हणून ताका अनेक रुपारी वर्णन करून घेवन ताण म्हणके तूं तें समुद्रोल्लंघन करतना दाखयल तें अत्यंत योग्य सुंदर रूप म्हाका पळोवका म्हूण इच्छा आसा म्हणके पळया पळोवच्याक वृद्धाप्य म्हळ्यार मात्र विना तत्क्षण हनुमंतान तागेलें समुद्रोल्लंघन करतना आशिल्लें रूप प्रकट केलें हनुमंताक वायुदेवाक वृद्धाप्य एकाची ताका शक्तिरास म्हणलें ना त्रिविक्रम पंडिताचार्य वायुस्तुतीन म्हणटाच मातरमे मातरिश्वन पितरतुलगुरो भ्रातरिष्टाप्त बंधो स्वामीन सर्वांतरात्मन अजरः जरयितः अजरः म्हळ्यार वृद्धाप्य इल्लदवा म्हूण ताका वृद्धाप्य ना मात्र न्हय वर्लेल्यांक वृद्धाप्य नाशी करतलो कोण म्हळ्यार वायुदेवके अजर जरयितः वृद्धाप्यವನ್ನು ದೂರೀಕರಿಸುವವ तसल ते हनुमंतान तागेले सुंदर जावन आशिल्लें रूप प्रकट करून घेवन भिमान हनुमंताला म्हणलें तूं युगभेद सकड तुका गोतस तूं फुडें कालांत आशिल्लो तुका मुखावेल लोक सकड कशी लोकांत जन कशी आसताची हे म्हळ्यार विशयार म्हाका सकड सांगता म्हूण आनी तूं भारी चंद वर्णन केल्या चतुर्युगा विशय सकड क्रेतयुगांत कशें आशिल्लें द्वापरांत कशें आशिल्लें त्रेतायुगांत कशी तशीची मुखावेल कलियुगांतू जनसामान्य कशी आसता म्हळ्यार विशयार सविवर जावन घेवन हनुमंतू भिमाक वर्णन करता तांतू सामान्य म्हळ्यार
ಮುಖಾವೇಲೆ ಯುಗ ಅಂತೂ ಅಟ್ಟಶೂಲ ಜನಪದಾ ಶಿವಶೂಲ ದ್ವಿಜಾತಯ ಸ್ತ್ರೀಯ ಕೇಶಶೂಲಿನ್ಯ ಅಟ್ಟ ಮಳರಿ ಅನ್ನ ಮಳಲರ್ತು. ಮುಖಾವೇಲೆ ಯುಗ ಅಂತೂ अन्न विकचे विक्रय वस्तू दत्ता मळके. पुढे कालांत पळया एका आत्ताय आम्ही हळ्ळींत गेले म्हणून जाल्यार आयलेल्यांक पिवच्या उदकाची पोट भोर आमकां वाडताची त्यांची पट्टण अंत आयले म्हणून जाल्यार कॉन्सेप्ट चेंज जाता. ईच अँड एवरी ट्रीट केलेल्याक पेमेंट घेताची. ताका मळके हे युगाचे धर्म हे कलियुगाचे लक्षण मळके. मात्र शिवशूला द्विजातय शिव म्हळ्यार वेद म्हणून. आज वेद म्हळ्यार विक्रय जावचे क्रम ना. शास्त्र वेद अध्ययन ताका मौल्य म्हळ्यार ना. जाल्यार मुखावेले युग ಅಂತೂ तसले ते वेदाक जाल्यार हेची विक्रय वस्तू जाता. अशी सगळेची युग धर्म अनेक रूपारी मुखावेले जनाल मनांत कसं नासता, जनाले आहार विहार कसं नासता, तांगेले आचार कशे असता हे सगळं भरती ताण वर्णन केल्या. तशी अनेक कालपर्यंत संवाद जाल्या नंतर मुख्य प्राणाक संतोष जावन ताण म्हळके हांव तुका वर दिता म्हळके. हें आयकून भरती जनान आनी उपास कन्फ्यूज जालेले आसाचे विंगड अर्थ करून घेतिल्लो. मुख्य प्राणान भिमाक वर दिलें म्हणून जाल्यार भीम पवरफुल, हनुमंत पवरफुल, भिमाक त्या वराची अपेक्षा आशिल्लें म्हणून. जाल्यार हनुमंतान वर दिलें कोणाक वतस्वे मुखावेल ते कुरुक्षेत्र युद्धांतू हांव पार्थाला रथार बैसून घेवन हांव भयंकर जावन आशिल्लें घोश करता म्हळके. शत्रू ध्वंसक जावन आशिल्लो घोश करता म्हळके. इतले काळ पर्यंत अर्जुनाल रथ आस पळया केवल हनुमत ध्वज आशिल्ले. आतां साक्षात हनुमंतूची रथार बैसतके. कशी परमात्माक गरुड ध्वज न्हय, गरुडान तेगेल रथार बसचे तशीची हनुमंतान भीमाक वर दिली तुगेल रथार बैसत म्हणून सांगा न्ही. अर्थात भीम आनी हनुमंतू इक्वल म्हळ्यार अर्थ येईल ते. भीमाक बी ताण तुगेल रथार बैसून हांव तुका अनुग्रह करता म्हळ्यार जाल्यार भीमाक अपेक्षा आशिल्ली म्हणून जालें ना. एकची इक्वल आशिल्ल्याक कसलेय व्यत्यास ना. तशी हनुमंतान मुखावेले कुरुक्षेत्र युद्धांतू स्वतःची अर्जुनाल रथार बैसून तुमगेले युद्धाक हांव सहाय करता म्हणून घेवन तत्क्षण थंय दुखून अदृश्य जालें. नरागम्यां नलिनीमिव सुरवेक हनुमंतान म्हणलें कसं न्हय म्हळ्यार हांग वच्चे मार्ग मनुष्यान वच्चे मार्ग योग्य मार्ग न्हय हे म्हूण. मनुष्यान वच्चे योग्य मार्ग न्हय म्हळ्यार आज त्या मार्गार भीम वतस म्हणून जाल्यार भीम सामान्य मनुष्य न्हय म्हळ्यार थंयक मना वता देवांश संभूत. तशी ते गंधमादन पर्वतांत आशिल्ल्या सरोवरांत वतना ताणें थंय आशिल्लें ते सरोवरांत देवन कमल काडचे हात घालतना ताका राबयलें काय राब तूं काडचें परमिशन ना म्हूण. ताका ताण म्हळके तुमी काडचें सोवणी जाल्यार कसन कोरका म्हणून म्हाका गोत आसा म्हळके. ताका भरती जनान हांवें तो आक्षेप केलो. भिमान एक नमुने कसन म्हणटात ताका दादागिरी दाखयली म्हूण. भारी चंद सांगतास महाभारत भीमान तगेले वस्तू काडली बिना हा विंगडाल वस्तू अपेक्षा करणे तगेल वस्तू काडच्याक ताण कोणाले परमिशन निमगुचें गत्य ना. कसल्याक म्हळ्यार ते लक्षोपलक्ष कसल्याक म्हळ्यार ते गंधमादन पर्वतांत आशिल्ले सरोवराचे अधिपती कोण म्हळ्यार कुबेर. कुबेरान त्या सरोवराक रक्षण करचे खातीर लक्षोपलक्ष संख्येरी सकड सेवकांक राबयला काय. तुका काडचें परमिशन ना म्हळके तुमगेल परमिशन म्हाका गतीन हांव काडता म्हळके. न्हय जाल्यार तुमकां मारन हांव व्हरता म्हळके. ताका तांणी म्हळके चिके उगुरूल मरे उगुरूलय तुका काडचें परमिशन दिताच एटलिस्ट एक एप्लिकेशन घाली हांव निमगिला म्हणून. निमगून कळ्ळें आमकां बेजार ना म्हळके. नाही याचंती राजानः क्षत्रियाल धर्म कसं न्हय म्हळ्यार कोणाले दूर हात मुखार करून तांकां अभ्यास ना. डायरेक्ट तांणी काडचेची कसल्याक म्हळ्यार चक्रवर्ती राजसूय याग केलेलो तसले ते चक्रवर्ती म्हळ्यार सगळे भारताक विजयी जावन विश्व विजयी जावन राजसूय याग करच्यो तंतूची बदरिका क्षेत्र समेत येता. अर्थात तांगेल अधिपत्याक आयलेले तसले ते सरोवरांत दुखून कमला फूल सौगंधिका पुष्प काडच्याक तांकां कोणाले परमिशन अगत्य ना. तेदना
तू निमगिने जाल्यार आमगे लोटू युद्ध करी म्हणलें क्षण मात्रान ते लक्षोपलक्ष आशिल्ले ते कुबेराल सैनीक कोण आसाची तांक सगळ्यांक मारले सगळ्यांक मारले म्हळ्यार सगळ्यांक मारले 4 जाणां दवरले कसला म्हळ्यार वचून मॅसेज दिवका ना हांगा सुंदरकांड अंत जाल्यार हिची मुख्य प्राणान अशोकवन ध्वंस करतना थंय आशिल्ले रूख सक्कड काणू ते रावणाले राक्षसांक दैत्यांक सक्कड संवार केला जाल्यार 2 जाणां वरयले कसला म्हळ्यार थंय वचून सांगका ना तशी हे 2 जाण वरलेले कुबेराला घेवन कोणकी ते सौगंधिका पुष्प काडचे खातीर आयला सगळ्यांक आक्रमण कोण ताण संवार केला म्हळके कोण रे ते म्हळके तो भीम म्हळके हो भीम आयला वय तो काडो वचो म्हळके हांनी केलेले मिस्टेक कसला अधिक प्रसंग केल्ले कसला म्हळ्यार हांनी एक उत्तर कुबेराचे के राब कुबेराला आमी निमगून येताची तुका काडच्या परमिशन दिवेत म्हणून हांनी निमगू येशील ना ताका ताण म्हळके भिमान आयला जाल्यार तो संतोशार काडो म्हणून घेवन ताका सोडले काही तशी ते भिमान सौगंधिका पुष्प हरण करून द्रौपदीक हाण दिला जाल्यार थंय घनघोर युद्ध जातना युधिष्ठिराक ते गंधमादन पर्वतांत आशिल्ले युधिष्ठिराक अनेक शकून जातके ते शकूनाचे विशयार्थान मनांत व्हरतना खंयकीची कलह जाता आसा म्हणल्यार कुडले ताका सुरवेक मनांत आयले कोण म्हळ्यार भीम यो भीम नुतर आपतल न्हय कसने गडबीड कोरनासच्या पुरो म्हूण घेवन येवन पळयतना द्रौपदीले निमगीत खंय भीम खंय म्हूण युधिष्ठिराला सांगनाशी गेलेलो खंय यो तीण म्हळ्यार खंय गंधमादन पर्वतांत आसा म्हूण तत्क्षण गंधमादन पर्वताक घटोत्कचा घेवन सगळ्यांत थंय पावतरी हाणें ते सेवकांक सकड संहार केला त्या विशयी भीम युधिष्ठिरादी वरलेलो पांडव सक्कड आयला म्हूण कळ्ळें कुडले कुबेरान दुताल मुखांतर सांगून पेटयलें खंय कशींची अर्जुन स्वर्गांत तो आसा स्वर्गांत तो इंद्राले सन्निधींत आसा तुमी कशी हांगा अलका पट्टणांत आयलेले आसाची कशी तुमी वनवासांत तूं आसाची तुमी खंय खंय राबचे नाका हांगा अलका पट्टणांत तूं कुबेराल पट्टणांत तूं राब्बा म्हूण घेवन तांकां कुबेरान सांगून पेटयलें खंय पळया लौकिक दृश्टीरी जगत्यांतू पांडव सकड वनवासांत दुःख अनुभविसिता आसाची म्हूण दुर्योधनान तांकां द्यूतांतू सक्कड साम्राज्य अपहार करून सिंहासनार सौख्यार आसाची म्हूण मनुष्यांक वस्तू मेळमेळकुळ सौख्य जावका म्हूण ना दुःख येयल कुळ तांकां कश्ट जावका म्हूण कांय ना कसलक म्हळ्यार खंयचे अरण्यांतू स्वतःची कृष्ण परमात्मो तत्तवळ तांगेलो संदर्शन करून तांकां अनुग्रह केला पळयात त्या अरण्याची स्वर्ग सदृश जावन आशिल्लें साम्राज्य खंयचे साम्राज्यांतू देव पांय दवरनी ते नरक पशीची अत्यंत हीन हेज्जे हेज्जेंक क्लेश आयल जाल्यारीची धर्म कर्म कार्य करतना अनेक क्लेश म्हूण दिसचे पुरो जाल्यार ताण त्या धर्मा वयर तवरी विश्वास दवरला म्हणून जाल्यार ताण दवरलेले विश्वासूची ताका रक्षण करता कशी की कुंतीन वनवासा वेळार प्रयाण प्रारंभ केलें तवळ तिणें म्हणाल की तुमी धर्मिष्ठ तुमी धर्मभिरू सत्यसंध तुमी केलेल्या धर्माची तुमकां रक्षण करता म्हूण घेवन कुंतीन आशिर्वाद करून पेटयला तसले ते अरण्यांतू संतोषारी आनंदारी अर्जुन स्वर्गांत आसा म्हणून जाल्यार आज कुबेर म्हळ्यार संपत्ती कांय उणिना तसले ते कुबेराले साम्राज्यांतू तांणी योग्य रुपार राबलीची म्हणून महाभारत उल्लेख करता कसलक म्हळ्यार संपत्ती मेळ्ळी कुडले लग्जुरी लायफ करता म्हणून कांय ना तांकां संपत्ती अक्षय पात्र मुखांतर अनेक रुपार मेळनासचें पुरो जाल्यार मेळ्ळेले ते संपत्ती योग्य साधने खातीर विनियोग जालो म्हणून जाल्यार त्या देवान दिलेली संपत्ती सार्थक जाता तशी देवाले अनुग्रहा मुखांतर धर्म मार्गाक चुक्क नासतिले न्यायान्याय विवेचन करून घेवन स्वतःची अरण्यांतू अनेक दुश्टांक संहार करून कशी की तो हस्तिनापुरांत आसून घेवन साम्राज्याचे राज्यभार करून चक्रवर्ती रुपार आशिल्लो तशींची वनवासांत दलदलरीची चक्रवर्ती सदर्श जावन अनेक मुनिगणांक योग्य रुपारी अतिथी सत्कार करून कालकालाचेर तांगेल मुखांतर शास्त्रार्थ चिंतन करून
कसलक मळरी हंतू अनेक व्याख्यान येता. बृहदश्व मळले महर्षी कसला पळया ಅರಣ್ಯ ಅಂತ ಶಿಲ್ತವಳಿ ತಂಗೆ ಬರ್ತಿ ಜನಾಲೆ ಸಕ್ಕಡ ಸಮಾಗಮ ದತ್ತ ಸಮಾಗಮದ ಅವನ ಜೀವನ ಅಂದವಕದಲ್ಲೇ ಅನೇಕ ತರಾಚೆ ಸಂತೋಷ ಜ್ಞಾನ ಆನಂದ ತಂಕ ಪ್ರಾಪ್ತಿ ದತ್ತ. ಬೃಹದರ್ಶ್ವಾಲಯ ಸಮಾಗಮದಲಲ್ ತವಳಿ ಯುಧಿಷ್ಠಿರ ಮಣತಕೈ ಲೋಕಾಂತೂ ದುರ್ಯೋಧನನ ಅನ್ಯಾಯ ನಿಮಿತ್ತಾನ ದ್ಯೂತ ಮುಖಾಂತರ ಸರ್ವಸ್ವ ಅಪಹಾರದವನಿಗೇನು कसने नत्तिले वनवासांतीवन आम्ही दुःख अनुभविसू का जाले मागेल तसल दुःख लोकांतो आणि कोणे बिनी अनुभविसिला की द्यूतांतो सर्वस्व कळून घेतला की राज्य भ्रष्ट जाऊन घेऊन कसलाक म्हणारे जीवनात सक्कड कळून घेतल्यानंतर एकाची गाव सोडचो एका गडी पार जावचे एका ॲड्रेस नाशी काही वच्चे एका सुसाईड करून घेवचे तसल परिस्थिती कोणाके लोकांत आयला की आमगेल तसल कष्ट कोणाके आयला की म्हूण दिसलं काय युधिष्ठिराके कोळारे ताका पळया जीवनांतू आमकां कष्ट आयला तवळी चांग जनाले संपर्क दलाल तवळी म्हणताच पळ मरया तू कायला कष्ट काय नाही तू गेला पशी कष्ट ताक कायला पळ ताक कायला म्हणतना हक्कची काय समाधान जाता कसला म्हळ्यार गांव सगळे करंट आशिल्ले तवळी आमगेल घरकडे मात्र करंट ना म्हळ्यार तवळ आमकां दुःख जावचें करंट गेल कळो तो सुरवेक भायर येवन पळयता सक्कड कಡೆ नासकी ना म्हणून सक्कड कಡೆ ना म्हळ्यार हाका काय चिंतना म्हाका काय सकडांक ना न्हू म्हणून तशी तक्क दुःख आयला तवळी विंगडाल दुःख पळोवन घेवन तक्का दुःख विसोरतसले अनेक दावन आशिल्ले मुनिगण मेळता तांतू बृहदश्व म्हणत गे तू गेले वनवासान तुला कष्ट कष्ट नाही कसलाक म्हळ्यार तू राय दावनू हांगा रान्ना ಅಂತ ಇಲ್ಲ कसला म्हळ्यार ताण वत्तना सूदाह पुरोगवाश्चैव तागेल ಹೊಟ್ಟೆತ್ತನ ಲಕ್ಷೋಪಲಕ್ಷ ಮುನಿಗಣ सकड आयले पळया खाली तांनी मात्र आयलेले नाही रानपे आनी रानपे लुटदावक दलले सकड असिस्टंट तांक सकड तयार करून दितले सुपरवायज करतले भरती जन आयलेच काय कसला म्हळ्यार राय नव्हतो आजी चुकी करून घेवन जैलांत तशेल VIP सांक दवाखान्याला ट्रीटमेंट लायक ट्रीटमेंट मेळता म्हणतना हन्नी काही चुकी करनी अन्याय करनी तांगेल वाक्याक अनुगुणतान तांणी वनवास आयले विना तांक परमिशन ना म्हणून काय ना तांगेल ಹೊಟ್ಟೆತ್ತನ दवाखान्याला हेल्पर्स सहायक रानपे सकड आयलेले काय तुगेल ಒಟ್ಟು तितले जन आयलेची तुक सांत्वन करचे खातीर अनेक दावनशील महर्षी नाक्कबा विश्वमान्य विश्वविख्यात पराक्रमी दावनशिले तुगेल भावंड तुगेल ಒಟ್ಟसाची तुगेल बायल तुगेल ಒಟ್ಟಸ कसला म्हळ्यार कष्टांतू बायल्यान लाग्गेशिल तितले मनुष्याक समाधान एकाची ती गेले कसल एक उपचार आसा ताजे तितलो व्हड खंयचेय ना काय तशें आसतना इतिहास तूं आयकनी म्हूण दिसता नैषद देशाचे नलचक्रवर्ती ताणें द्यूतांतू सर्वस्व पराजय जावन घेवन अन्न आहाराक समेत कष्ट पावन घेवन दंपती तागेले पत्नी वियोग जावन ताण पावील कष्ट तुमगेले दूर कसरे नाही म्हणके अर्थात की तू चिंत कोर नाका मनुष्य धर्म मार्गार चलत म्हणून जाल्यार आजी आम्ही धर्म कर्म कार्य करतना आमकां दिसच्या पुरो आम्ही इतलो सकड देवू धर्म सत्य नाना तराचे व्रत अनुष्ठान उपवास इत्यादी सकड करता आसच आमकां देव असले कष्ट कसले दिता म्हूण आज बेस्ट स्टुडंटाक मात्र भरती क्वेश्चन करचे तागेल अर्हता ना म्हणून जाल्यार ताका मेस्टर म्हणटा ಅದು ಅಷ್ಟೇ ಮಾರ ಅದ್ರ ಹತ್ರ ಕ್ವಶನ್ ಮಾಡಿ ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ म्हणून बेस्ट स्टुडंट जाल्यार ताका टफ क्वेश्चन दिता कसलाक म्हळ्यार आनीके ताका टेस्ट करूंक ताका म्हळ्यार काय देवान कष्ट दिवचे कसलाक म्हळ्यार ताका इश्टच दिकून तुगेल वयर इश्टच दिकून तुका तो कष्ट दिता आनी तुगेल निश्ट पळयता असल कष्ट दिलेलो तवळ तुगेल निश्ट खंय चुकन की म्हूण तो पळयता आज मास्टरू भारी कष्टाचे प्रश्न म्हाका निमगिता म्हणून मास्टर प्रयोजन ना म्हणून जायना मास्टरान कष्ट दिल्यार येना मास्टराला म्हणका काय आमी तूं कष्टाचे प्रश्न दिल्यार ना हांव चुकल्यार मिगेले दूर बैसून म्हाका ते समकरी म्हणून सांगका काय ಬಂದದ್ದೆಲ್ಲ ಬರಲಿ ಗೋವಿಂದನ ದಯ ಹೊಂದಿರಲಿ देवा तू कितले कष्ट दिला रडना तुगेल दय म्हाका जावका त्या कष्टान दुखून पार जावत तसल तुगेल अनुग्रह म्हाका जावका म्हणके तशी देवाल अनुग्रहान देवाल दयेन
अनेक घोरारण्य दावनशिले काम्यकवन दैत्यवन अंतू योग्य दावनशिले चक्रवर्ती सदृश जावन घेऊन पांडवानं जीवन केले. ते बदरिकाश्रमांत समेत मुखारसून घेऊन पुनः पुष्प हरण करू वत्तना युधिष्ठिरादी पांडवांक कुबेराले समागम दवचस. कुबेराले परस्पर संवाद दलरी अस. तशी ते बदरिकाश्रमादकून पुनःची अज्ञातवासाचे दिवस लागी येता म्हूण कळून घेवन बदरिकाश्रमादकून वापास मार्गार येताना ते लोमश महर्षीन अनेक दावनशिले तीर्थक्षेत्रांतुले अनेक पुण्य तपस्वी महर्षी राय्याले चरित्र सक्कड वर्णन करू अस. तशीची तंगेले कुलांतुले नहुशान रशील शापप्रभावान अजगर दावन येवन पाविल तवळी भीमाक ते अजगरान बंधनांत दवरल तवळी युधिष्ठिराल मुखांतर भीमाक ताणे विमोचन करून घेवन ते नहुषु शापप्रभावादकून मुक्त दवचे दलदलरीची सन्निवेश अत्यंत सुंदर हे वनपर्वांतो उल्लेख केला. फाल्या एक दिवस वरला एक दिवसा भितरी हे वनपर्वांतू सांगिले प्रति एक विशयारी स्पर्श करचे अत्यंत कष्ट आणि क्लिष्टकर. म्हणल कतीर दावनू मुखावेले पर्वांतू साध्यशील म्हणटाक ते कसकसल विचार सांगला म्हणल विशयारी थोडेची स्पर्श करून घेवन फाल्ले दिवसाक वनपर्वा विशयारी मंगल करता म्हणून सांगून आयच्या दिवसाक महाभारतांतुले वनपर्वांतुले कथा चिंतनाक आजांग विराम दितात. यः सर्वगुणसंपूर्णः सर्वदोषविवर्जितः प्रियतां प्रीतेवालः स विष्णुर्मे परमस्वरत कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीकृष्णार्पणमस्तु.